चौथा वेबिनार आहे, चौथं पुष्प आहे. तर या ठिकाणी आमची युरेका व ई ज्ञानाश्रमची टीम हा वेबिनार यशस्वी होण्यासाठी कार्यरत आहे. तर या ठिकाणी टेक्निकल म्हणून समियन पांगम ही जबाबदारी सांभाळत आहे. तर मी या ठिकाणी जिग्गीसा सावंत हिला रिक्वेस्ट करते की तिने 2 मिनिटात युरेका क्लब व ई ज्ञानाश्रम याबद्दल थोडीशी माहिती सांगा. जिग्गीसा. युरेका सायन्स क्लब व ज्ञानाश्रम ई स्कूल द्वारे लॉकडाऊन काळात ज्ञानात भर घालणारा ज्ञानवर्धी उपक्रम असा त्याचा उल्लेख केला जातो. या वेबिनारच्या आधी चौथे आम्ही सर्व युरेका व ज्ञानाश्रमचे सवंगडी हसत खेळत वर्षभर पर्यावरणपूरक उपक्रम करतो. वेटलँड बद्दलची जनजागृती असो की स्वनिर्मित राख्या बनवणे, गावठी आठवडा बाजार असो की होमी बालवैज्ञानिकची तयारी किंवा तसं आसरा गावातील भात शेती असे उपक्रम आम्ही करतो. जे आमच्याकडून हे सर्व करून घेतो त्यानंतर सुषमा मॅडम, पांगम सर व सर्व मान्यवर ज्यांनी आम्हाला निसर्गाकडे, समाजाकडे बघण्याची वैज्ञानिक व संवेदनशील दृष्टी. या अगोदर आपण सर्प, फुलपाखरू, कासव यांच्याबद्दल जाणून घेतलं. आज आपण कीटकांबद्दल जाणून घेऊया. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांच्या शब्दात सांगायचे तर स्टार्ट फ्रॉम वेअर यू आर with what you have, make something of it and never be satisfied. Thank you. या ठिकाणी मी थँक्यू जिग्गीसा. तर या ठिकाणी मी आर्या मडव हिला रिक्वेस्ट करते की तिने आजचे जे आपले व्याख्याते आहेत, म्हणजे कीटकांबद्दल आपल्याला माहिती देणारे आपले ज्येष्ठ आहेत डॉक्टर संदीप गुरव यांच्याबद्दल ओळख करून देण्यासाठी मी आर्या मडवला विनंती करीत आहे. Good evening everyone. A warm welcome to all the students, parents and teachers on behalf of Eureka Science Club and ज्ञानाश्रम. आज आपल्या वेबिनार मध्ये आहे डॉक्टर संदीप गुरव सर. सरांचे मी या कार्यक्रमात स्वागत करते आणि थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर संदीप गुरव सर हे कीटकशास्त्र विषयातील तज्ज्ञ असून ते सध्या उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे, तालुका कुडाळ येथे कीटकशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. गुजरात येथील नवसारी कृषी विद्यापीठातून नारळ या पिकावरील डोळ्याच्या अळीचे पीक नियंत्रण या विषयावर डॉक्टरेट पदवीने ते सन्मानित आहेत. डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत देवगड, वेंगुर्ले आणि भाटिये येथे आंबा, काजू आणि नारळ संशोधन व विस्तार कार्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. सन 2011 मध्ये नारळ संशोधन केंद्र भाटिये यास देशातील उत्कृष्ट संशोधन केंद्र म्हणून पुरस्कार मिळाला. यामध्ये सरांचे फार मोठे योगदान आहे. सन 2011 मध्ये उत्कृष्ट संशोधक म्हणून आबासाहेब कुबल पुरस्कार तसेच 2019 मध्ये नवसारी विद्यापीठामार्फत उत्कृष्ट तरुण संशोधक या पुरस्काराने सर सन्मानित आहेत. लिंबाचे कोकण लेमन आणि केळीचे सफद वेलची या जातीच्या निर्मितीमध्ये कीटकशास्त्रज्ञ म्हणून त्यांचा सहभाग आहे. डॉक्टर गुरव सर यांचे विविध पिकांमध्ये 15 संशोधनपर शिफारशी, 25 संशोधनपर लेख आणि 70 मराठी तांत्रिक लेख तसेच 2 पुस्तके आणि 20 दूरदर्शन कार्यक्रम प्रसारित आहेत. शेतकऱ्यांना कीड नियंत्रण या विषयावर मोफत मार्गदर्शन द्यायला सरांना फार आवडते. रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करून जैविक कीड नियंत्रण या विषयाचा प्रसार करण्यासाठी डॉक्टर संदीप गुरव सर प्रयत्नशील आहेत. सरांना मी विनंती करते की त्यांनी आपले अनमोल मार्गदर्शन करावे. थँक्यू आर्य. सर चालू करा तुमचं. हो सर, हो मॅडम. थँक्यू व्हेरी मच. माझी अतिशय थोडक्यात आणि उत्कृष्टपणे ओळख करून दिल्याबद्दल. सर्वप्रथम मी आपला युरेका सायन्स क्लब आणि ज्ञानाश्रम ई स्कूल यांच्या मार्फत तुम्ही लॉकडाऊन मध्ये जो उपक्रम सुरू केलेला आहे तर तो स्तुत्य उपक्रम असा मुलांसाठी सुरू केलेला आहे. त्याबद्दल मी ऑर्गनायझर्स जे आहेत युरेका क्लब आणि ज्ञानाश्रम यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करेन की आपली जी मुलं आहेत, मी बऱ्याच वेळा केनी मॅडम यांच्याबरोबर बोलतो. मागच्या वेळी केनी मॅडम आमच्या कॉलेजमध्ये मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या
आणि तेव्हापासून मॅडमशी या ना त्या विषयावर बोलणं होतं किंवा त्या ग्रुपवरून बऱ्याचशा मुलांच्या ऍक्टिव्हिटी आम्हाला समजत असतात. माझी पण मुलं त्याच्यामध्ये काही ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेतात. तर आज हा योग मला मॅडमनी दिला, त्याबद्दल मी सर्वप्रथम मॅडमचे आभार मानतो. आणि तुमच्यासारखी सर्व गुणी मुलं की ज्यांच्याबरोबर मला आज चर्चा करायला मिळणार आहे, तर ते मी माझं भाग्य समजतो की अशा मुलांमध्ये हे असे छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जीवनातल्या ज्या आहेत, केवळ अभ्यासाचा भाग सोडला आणि खरोखर स्तुत्य आहेत. त्यामुळे आजचा हा जो आपला विषय आहे, कीटकांबद्दल जाणून घेऊया, मी माझ्या विषयाविषयी आज थोडक्यात मुलांना समजेल अशा भाषेत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. मला माहिती आहे की वेळ कमी आहे. या अतिशय कमी वेळेमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी पूर्ण शिकवता येत नाहीत, परंतु मी प्रत्येक त्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी मी थोडक्यात एक्सप्लेन करणार आहे. तर काही शंका असतील तर आपण ग्रुपवर आहोतच, कधीही मुलांना काही शंका आली तर आपण त्याच्यासाठी मार्गदर्शन आपलं कायम राहणारच आहे. तर मी आता माझ्या विषयाला सुरुवात करतो आणि मग आपण लेक्चर हे संपल्यानंतर, थेरॉटिकल पार्ट हा संपल्यानंतर आपण मग ज्या काही शंका आहेत त्याच्यावर आपण चर्चा करूया. मी विंडो माझी शेअर करतो. ओके. सर्वप्रथम मी सगळ्यांचं या वेबिनारसाठी स्वागत करतो. आजचा विषय आहे नो मोर अबाउट इन्सेक्ट्स, म्हणजे कीटकांविषयी अधिक जाणून घेऊया. आपल्याला माहिती आहे की कीटक हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. म्हणजे लहानपणापासून ते आजपर्यंत प्रत्येक वयामध्ये आपल्याला कीटकांचा संपर्क आपण येतोच, घरामध्ये असेल बाहेर असेल, तर कीटक हा एक अविभाज्य भाग आहे. आणि त्याच्याविषयी जाणून घेणं हे फार उत्सुकतेचा विषय आहे, कारण कीटकांविषयी बऱ्याच गोष्टी आपल्याला माहित नसतात. आपण फक्त फुलपाखराला लहानपणापासून ओळखत असतो, परंतु असे बरेचसे कीटक आपल्या जीवनामध्ये आहेत ज्यांचा उपयोगी म्हणून ते उपयोगी असतात. काही कीटक शेतकऱ्याच्या दृष्टीने शत्रू असतात. तर ह्या दोन्ही गोष्टींचा समतोल सांभाळून आपल्याला ही जैविक जर साखळी सांभाळता आली तर आपण पर्यावरण रक्षणामध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि त्याच्यासाठी या मुलांचा, जी तरुण पिढी आहे, त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. त्यांच्यामध्ये जर हे कीटकांची माहिती जर त्यांनी आताच घेतली आणि त्याच्यापासून जर त्यांनी त्याचं ज्ञान पुढे ग्रहण केलं आणि त्यातून जर ते शिकले तर आपल्याला निश्चितच हे निसर्ग पर्यावरण रक्षणासाठी आपल्या मुलाचा हात लागेल. तर आपण आज आपला हा जो विषय मला दिलेला आहे त्या विषयाला सुरुवात करतो. सर्वप्रथम व्हॉट इज अन इन्सेक्ट. मी माझं प्रेझेंटेशन मुद्दाम इंग्रजीमध्ये बनवलं आहे की सगळी ही जी मुलं आहेत ती वेगवेगळ्या वयोगटातली जरी असतील तरी पण त्यांच्या काही गोष्टी कानावरून जाव्यात. इंग्रजी ही शिकण्याची भाषा असल्यामुळे त्यातल्या काही गोष्टी त्यांना समजाव्यात, थोड्याफार ओळख व्हावी, त्यामुळे मुद्दाम मी प्रेझेंटेशन इंग्रजीमध्ये बनवलंय. परंतु मी जिथे गरज आहे तिथे मी ते मराठीतून सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि त्यातून जर छोट्या मुलांना जर समजलं नाही तर त्यांनी नंतर प्रश्नोत्तराच्या याच्यामध्ये मला विचारावं. तर सर्वप्रथम कीटक म्हणजे नेमकं काय, व्हॉट इज अन इन्सेक्ट, हा जेव्हा प्रश्न आपल्या मनात येतो त्यावेळी आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येणं गरजेचं आहे. इन्सेक्ट्स हॅव अ चायटिनस एक्झोस्केलेटन. म्हणजे इन्सेक्ट, कीटक हा एक पूर्णपणे आपण जसं मनुष्याची जशी रचना आहे तशा प्रकारे एक चायटिनस एक्झोस्केलेटन, एक सांगाड्याने बनलेला आहे. पूर्णपणे त्याला शरीर आहे. नंतर त्याचे मुख्य आपण बघितले थ्री बॉडी पार्ट, थोरॅक्स अँड ॲब्डोमेन. त्याचं शरीर आहे तसं जसे आपले शरीर आहे, आपलं डोकं आहे, मान आहे, हे भाग जॉइंटेड लेग्स. कीटकाला नेहमी पायाच्या 3 जोड्या असतात. काही कीटक त्याला अपवाद आहेत, कोळी वर्गातले काही कीटक त्याला अपवाद आहेत, परंतु जेव्हा कीटक म्हणून आपण चर्चा करतो त्यावेळी 3 पेअर्स ऑफ जॉइंटेड लेग्स, ते तिन्ही पेअर्स या कीटकाला त्या बॉडीला त्याच्या अटॅच झालेले असतात आणि त्याच्या मार्फत तो लोकोमोशन त्याचं करत असतो. नंतर कंपाऊंड आईज, आपल्याला सिंपल आईज आहेत तसे कीटकाला 2 कंपाऊंड आईज असतात. आणि 1 पेअर ऑफ अँटिना. अँटिना आपल्याला माहिती आहे की कीटकामध्ये सगळे स्पर्शेंद्रिय जे आहे ते करण्याचं काम, त्याची आजूबाजूला शत्रू कोण आहे किंवा हे ओळखण्याचं काम अँटिना म्हणून असतात. तर ह्या काही आणि 2 पेअर्स ऑफ विंग्स, म्हणजे पंखाच्या 2 जोड्या असतात. हे काही जेव्हा कीटक म्हणून आपण ज्यावेळी एखादी माहिती घेतो त्यावेळी ह्या काही बेसिक गोष्टी आपल्या सगळ्या मुलांना माहिती असणं गरजेचं आहे. कीटक कोणाला म्हणायचं, ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये असतील तो कीटक म्हणून संबोधला जातो. त्यामुळे ही मी एक डायग्राम इथे दाखवली आहे प्रेझेंटेशन मध्ये
की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हेड, थोरॅक्स, ॲबडॉमेन, तीन त्याच्या पायाच्या जोड्या आहेत, पुढे अँटिना दिसत आहेत तिथे, आणि पुढे 2 निळ्या रंगामध्ये पंख दिसत आहेत. हे जरा थोडक्यात कीटकाची एक ओळख असावी त्याच्यासाठी मी ही स्लाइड बनवली आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की कीटकांचं विश्व हे फार इंटरेस्टिंग आहे. त्याच्यामध्ये व्हेरिएशन दिसत नाहीये. नाही दिसत आहे. शेअर मॅडम दिसतंय का? सर दिसतंय, सर दिसतंय, नीट दिसतंय. काही रेंज प्रॉब्लेम असेल तर प्रेझेंटेशन सर नीट दिसतंय. दिसतंय ना? हो. ओके. काहींना मी सांगतो रेंज इश्यू असेल तर प्रेझेंटेशन दिसणार नाही. तुम्ही तुम्ही ऐकून घ्या. पिन करा सरांना, म्हणजे तुम्हाला दिसेल. सरांना पिन करा म्हणजे हा ओके, पिन केलं तर दिसेल. ओके ओके सर, बाकीच्या मुलांनी. ओके, तर मी चालू ठेवतो. ज्याला दिसत नसेल त्यांना मी नंतर शेअर करेन प्रेझेंटेशन ग्रुपवर. तो इश्यू नाहीये, फक्त तुम्ही मी सांगतो ते ऐकू येत आहे ना सगळ्यांना? ओके ओके. तर आपण मी इथे मुद्दाम म्हटलंय वेलकम टू दी वंडरफुल वर्ल्ड ऑफ इन्सेक्ट्स. इन्सेक्ट्स जे आहेत त्यांचं विश्व एवढं मोठं आहे की आपल्याला जे कीटक माहिती आहेत ते त्यातले 1 किंवा 2% कीटक माहिती असतील. परंतु इन्सेक्ट्स जर बघितले आपण, त्यांची डायव्हर्सिफिकेशन जर बघितलं, त्यांची म्हणतो आपण की एक मनुष्य प्राणी, की मनुष्यामध्ये फक्त एक ठराविक ग्रुप असतो, परंतु कीटकांमध्ये असे भरपूर ग्रुप्स आहेत. त्याच्यामध्ये व्हेरिएशन पण भरपूर आहे. आणि त्याच्यामुळे इथे म्हटलेलं आहे की मोर दॅन हाफ ऑफ ऑल नोन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, जे जिवंत जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये 50%च्या वर जवळजवळ 80-90% जो लाईव्ह फॉर्म आहे त्याच्यामध्ये ह्या कीटक पसरले आहेत. म्हणजे विचार करा की कीटकांचं व्याप्ती, जरी आपल्याला तो छोटा एक किडा दिसत असेल, पण त्याची व्याप्ती जवळजवळ ह्या पूर्ण विश्वामध्ये 90% एवढी याच्यामध्ये आहे. ही स्लाइड दाखवण्याचा तोच उद्देश आहे की हे फील्ड किती मोठं आहे. आणि त्याच्यामुळे ह्या फील्डमध्ये जर एखाद्याने खरोखर इंटरेस्ट घेतला तर त्याच्यामध्ये संशोधनासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी भरपूर वाव आहे. आणि त्याच्यामुळे, आणि तसंच दुसरं एक त्याच्यातला शेवटचा मुद्दा महत्वाचा आहे की इन्सेक्ट्स मे बी फाउंड इन नियरली ऑल एन्व्हायरमेंट्स. म्हणजे बघा, आपण फक्त जमिनीवर राहू शकतो, आपण पाण्यामध्ये राहू शकत नाही. परंतु कीटकांमध्ये तसं नाहीये. कीटक हवेत असतात, जमिनीवर असतात आणि पाण्यामध्ये पण असतात. त्यामुळे ह्या कीटकांची जी संख्या आहे, जे पॉप्युलेशन आहे, ते जवळजवळ पूर्ण पृथ्वीचा जर विचार केला तर ह्या सगळ्या स्पेसीज जर धरल्या तर 90% पॉप्युलेशन हे कीटकांनी व्यापलेलं आहे. त्यामुळे हे जे वर्ल्ड कीटकांचं, प्रत्येकाला बराच दरवर्षी शोधत असतात, त्याच्यासारख्या बऱ्याच गोष्टी आपल्याला या कीटकांपासून आहेत. त्यामुळे वेलकम टू दी टुडेज वंडरफुल वर्ल्ड ऑफ इन्सेक्ट असं मला म्हणावंसं वाटतं. आता आपल्याला प्रजापती, ह्या काही गोष्टी मी तुमच्या मुलांसाठी तुम्हाला समजतील अशा चित्ररूपाने तयार केलेल्या आहेत की त्याच्यामध्ये मेटॅमॉर्फोसिस, चेंज इन दी फॉर्म ऑफ इन्सेक्ट. आता बऱ्याचशा 9वी-10वीच्या सिलेबसमध्ये मेटॅमॉर्फोसिस हा विषय आहे, परंतु लहान मुलं असतील त्यांना अजून हे माहित नसेल की कीटक म्हणजे नेमका कसा तयार होतो, त्याची अंडी कशी असतात, त्याची अळी अवस्था म्हणजे काय, त्याचा कोश अवस्था म्हणजे काय, आणि पतंग म्हणजे काय. लहानपणी आपल्याला माहितीये की आपण एखादं पतंग, हे बटरफ्लाय पतंग बघितलं की आपण ते पकडायला धावायचो मागे, परंतु ते पतंग म्हणजे नेमकं कसं तयार होतं हे आपल्याला माहित नसतं. त्याच्यासाठी 2 गोष्टी आहेत, एक कम्प्लीट मेटॅमॉर्फोसिस आणि इनकम्प्लीट मेटॅमॉर्फोसिस. जसं आपल्या मनुष्यामध्ये जसं बाळाचा जन्म आईच्या पोटातून होतो, तसाच ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे कीटक आपल्याला दिसून येतात. एक कम्प्लीट म्हणजे पूर्ण, मराठीमध्ये काय म्हणतात, पूर्ण पूर्ण सगळ्या अवलेला असा कीटक. त्याच्यामध्ये अंडी, एग्ज म्हणजे अंडी, लार्वा म्हणजे अळी, प्युपा म्हणजे कोश, आणि ऍडल्ट म्हणजे, मी उदाहरण दिलंय बटरफ्लायचं. ओके, ह्या 4 अवस्था ज्या कीटकामध्ये दिसतात त्याला काय म्हणतात, कम्प्लीट म्हणजे पूर्ण मेटॅमॉर्फोसिस, चेंज इन दी फॉर्म. मेटॅमॉर्फोसिस म्हणजे काय, त्याच्या अवस्थांमध्ये होत जाणारा बदल. म्हणजे अंड्यातून अळी अवस्था, अळीतून कोश अवस्था, आणि कोशातून पतंग अवस्था, याला म्हटलं जातं कम्प्लीट मेटॅमॉर्फोसिस. आणि काही कीटक, उदाहरणार्थ तुडतुडा, मी चित्र दाखवलेलं आहे बघा, खालच्या स्लाइड मध्ये बघा, वरच्या स्लाइड मध्ये तुम्हाला 4 अवस्था दिसतील, अंडी, अळी, कोश आणि बटरफ्लाय. या 4 अवस्थांना याला कम्प्लीट मेटॅमॉर्फोसिस म्हणतात. आणि इनकम्प्लीट म्हणजे अपूर्ण अवस्था, ह्याच्यामध्ये 3च तुम्हाला दिसतील, अंडी, निम्फ, त्याला निम्फ असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये, आणि बाल्यावस्था त्याला म्हटलं जातं, आणि ऍडल्ट.
म्हणजे तुडतुडा जर आपण डोळ्यासमोर घेतला, ग्रास हॉपर जर आपण घेतला, ग्रीन ग्रास हॉपर, त्याच्यामध्ये फक्त 3 अवस्था असतात. तो अंडी घालतो, त्याच्यानंतर त्याची बाल्यावस्था असते आणि बाल्यावस्थेमधनं स्किन मोल्टिंग झाली, जसं साप कात टाकतो त्याप्रमाणे तो कात टाकतो आणि त्याच्यानंतर तुडतुड्याचं मोठ्या तुडतुड्यामध्ये रूपांतर होतं. ह्याला काय म्हटलं जातं? इनकम्प्लीट. आणि वरच्या ह्याच्यामध्ये अंडी घातल्यानंतर त्याच्यामध्ये लार्वी तयार होते, लार्वी मोठी होते, अळी मोठी होते आणि नंतर ती कोशावस्थेत जाते आणि कोशावस्थेत नंतर मग ती पतंगावस्थेमध्ये जाते. म्हणजे ह्या 2 गोष्टीमधला फरक आहे, कम्प्लीट मेटामॉर्फोसिस आणि इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस. म्हणजे मुलं ज्यावेळी आता निरीक्षण करतील, जेव्हा कुठे बागेत जातील, त्यावेळी मुलांनी हे शोधणं गरजेचं आहे की अंडी आहेत का, अंड्यानंतर आपल्याला कुठे त्याची अळी दिसते का. मग अळी असेल तर तो कम्प्लीट मेटामॉर्फोसिस मध्ये येईल कीटक, किंवा निम्फ म्हणजे छोटी जर बाल्यावस्था जर दिसली, त्याच मोठ्या कीटकासारखा जर छोटा कीटक दिसला, त्याला सगळे जर त्याचे पाय तसेच असतील, पंख तसेच असतील, तर आपल्याला ते इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस. ही गोष्ट आपल्याला पहिली माहिती करून घेणं गरजेचं आहे, कारण हे सगळ्यात ह्या कीटकाच्या अभ्यासामधलं बेसिक नॉलेज आहे. ओके. नंतर दुसरी एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते की अंडी, आता आपण निरीक्षण करणार आहोत, कीटकांचं तुम्ही निरीक्षण करणार आहात, त्यामुळे तुम्हाला जेव्हा बागेमध्ये आपण फिरणार आहोत, कुठलाही भाजीपाला असेल, आंब्याची बाग असेल, काजूची बाग असेल किंवा तुमची नारळाची बाग असेल, तर ह्या बागेमध्ये फिरताना आपली निरीक्षण शक्ती अशी पाहिजे की केवळ कीटक बघायचे नाहीत, आपल्याला पानांवरचे काही भाग बघणं आवश्यक आहे. तर बऱ्याचशा कीटकांची अंडी ही पानांवर घातलेली आपल्याला आढळून येतात. आता यामुळे फोटोग्राफमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो की हा जो ग्रुप मी दाखवला ह्या स्लाइड मध्ये, सिंगली लेड एग्स, म्हणजे कीटक देखील अंडी घालताना काही कीटक हे सिंगल अंड म्हणजे एकच अंड घालतात. ओके, वेगवेगळ्या ठिकाणी एकच अंड घातलं, पण काही कीटक हे ग्रुपमध्ये अंडी घालतात. मग आपल्याला ह्याच्यामध्ये पहिलं वर्गीकरण करता आलं पाहिजे की हा त्या अंडी घालण्याच्या पद्धतीवरून हा कीटक कुठल्या किडीचा असू शकेल हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्याच्यासाठी मी पहिली ही एक स्लाइड तुमच्या समोर ठेवली आहे. त्याच्यामध्ये सिंगली लेड एग्स म्हणजे सिंगल अंड जर आपल्याला दिसलं पानांच्या मागे, आणि जनरली कीटक हे पानांच्या मागे अंडी घालतात, त्यांची जी जागा असते अंडी घालण्याची ती पानांच्या मागे असते. त्याचं कारण मी नंतर तुम्हाला प्रश्नोत्तरात विचारेन. बघूया तुमच्यामध्ये जर काही मुलं जिज्ञासू वृत्तीचे आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी जर कुठेतरी वाचलेलं असेल तर त्याचं कारण ते मला सांगू शकतील. त्यामुळे मी सगळंच तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार नाहीये, पण त्याचं कारण तुम्ही मला नक्की सांगाल अशी अपेक्षा, की ही पानांच्या मागे अंडी घालतात. आणि आता ह्याच्यामध्ये बघा, पहिलं जे हे तिन्ही वरची जी अंडी दाखवली आहेत मी, ती बटरफ्लाय म्हणजे पतंग जो असतो त्याची अंडी आहेत. एक पहिल्या अंड्याला तुम्हाला छोटेसे काटे दिसत आहेत, गोलाकार आहे परंतु त्याला थोडे स्पाइन्स आहेत. दुसरं अंड हे थोडंसं असं भुरकट रंगाचं दिसतंय परंतु थोडंसं ओव्हल शेप आहे. आणि तिसरं अंड हे पूर्ण गोल रंगाचं आहे. तर ही सगळी अंडी वेगवेगळ्या बटरफ्लायची आहेत. तर ते आपल्याला ह्याच्यावरून ओळखता आलं पाहिजे की ही अंडी कशाची असू शकते. दुसरा फोटो मी खाली दाखवलाय उवा. आपल्या केसामध्ये ज्या उवा असतात, इथे एक केसाचा फोटो दाखवलाय बघा, आणि त्याच्यावर पांढऱ्या पांढऱ्या आपल्याला उवा दिसत आहेत, आणि ते त्याच्या बाजूला त्याचं अंड आहे, हेड लाऊस एक, जसं मी त्याला म्हटलंय. आपल्याला माहितीये ना, लहानपणी आपण कोणतरी आजी किंवा आपण आई आपल्या केसातनं उवा काढायच्या, बरोबर. तर त्याच्यामुळे ते आपण केसातून उवा ज्या ओढतो त्याच्यामध्ये त्याची अंडी पण असतात. हा, तर ते अंडी साधारण त्याला एक टोक असतं अंड्याला, आणि आपल्याला ते वाटतं की ती ऊच आहे परंतु त्याला एक टोक असं असतं. तर हे एक इंटरेस्टिंग आहे की हेड लाऊस एक अशा प्रकारे असतं. आणि मॉस्किटो, आता आपल्याला माहितीये की सगळ्यांना मलेरियासाठी आपण सांगतो की पाणी साठवू नका, पाण्यामध्ये माशाची अंडी असतात असं आपण म्हणतो. बऱ्याच वेळा टीव्हीवरून पण दाखवलं जातं की पाणी साठवून ठेवू नका, स्वच्छ पाण्यामध्ये मलेरियाची अंडी असतात. तर ही अंडी, इथे मी फोटो दाखवलाय, हा मायक्रोस्कोपचा फोटो आहे. तर ही अंडी अशा प्रकारे आपल्याला दिसतात, पण ती बघा घालण्याची पद्धत जी आहे ती सिंगल लेड एग्ज आहे. जरी ती ग्रुपमध्ये दिसत असतील तरी प्रत्येक अंड हे वेगळं आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारची जर तुम्हाला अंडी कुठे तुमच्या पाण्यामध्ये दिसली तर आपल्याला ती ओळखता आली पाहिजे, ती अंडी मॉस्किटोची असू शकतात. तर हे झालं सिंगली लेड एग्ज. दुसरा ग्रुप ह्याच्यामध्ये आहे तो म्हणजे एग लेडिंग ग्रुप्स. काही तुम्ही बागेमध्ये जेव्हा फिरता त्यावेळी काही कीटक हे असे ग्रुप्स मध्ये अंडी घालतात, आणि त्याला प्रत्येकाला एक वेगळी पद्धत असते अंडी घालण्याची. तर आता ह्याच्यात मी फोटो जे दाखवले त्याच्यामध्ये काही ठराविक कीटकांची अंडी मी तुम्हाला दाखवली आहेत. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ग्रीन लेसविंग फ्लाय, एक फ्लाय असते म्हणजे माशी जशी असते आपली घर माशी, जो कीटक असा उडणारा आहे, तर तो असा पानांच्या वर देठामार्फत अंडी घालतो. म्हणजे ते तुम्ही बघत असाल त्याच्यामध्ये टोकाला पांढरे पांढरे जे स्पॉट दिसतात ती त्याची ऍक्च्युली अंडी आहेत, परंतु
ती अंडी पानांवर एका बारीक धाग्याने जोडलेली आहे. तर ती एक विशिष्ट रचना असते की जेणेकरून ती अंडी सेफ राहावी, शत्रूपासून सुरक्षित राहावी, याच्यासाठी ती तशी रचना आहे. दुसरी एक स्टिंग बग्स म्हणून एक बग येतो, कीटक येतो, त्याची अंडी बॅरल शेप असतात. हे दुसऱ्या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल की बॅरल शेप, त्याचा आकार बघा, आपलं पाण्याचं जसं बॅरल असतं त्या प्रकारे त्याचं ते अंड असतं आणि ती अंडी नेहमी पानांच्या मागे ग्रुपने घातलेली दिसतात. तिसरं अंड आपला घरगुती जो आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा कीटक आहे तो म्हणजे कॉक्रोच. प्रत्येकाच्या घरात कुठे ना कुठे कॉक्रोच एखादं असतंच, बरोबर. आपण त्या कॉक्रोचसाठी आपण वेगवेगळे खडू वापरतो, काही हिट वापरतो, त्यांना मारून टाकतो. परंतु त्यांची जर तुम्ही जुन्या घरामध्ये बघा की कुठेतरी कॉक्रोच जर एका कोपऱ्यात जर असतील तर अशा प्रकारचे काही भाग आपल्याला पडलेले तिथे दिसतात. तर ते काय असतं, तर ती कॉक्रोचची अंडी असतात. आणि ती नेहमी ह्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही, हा भाग जर एक कट करून ओपन केला तर त्याच्यामध्ये जवळजवळ 20-25 अंडी त्यांची असतात. पण तो घालतो कसं कॉक्रोच अंडी, की एका ग्रुपमध्ये घालतो. म्हणजे त्याला एक पूर्ण त्याला सेफ्टीसाठी बाजूने पूर्ण पॅक करतो आणि ते पूर्ण पिस्टूल म्हणजे जशी बंदूक दिसत नाही दिसते ना सगळ्यांना स्लाइड. सर, नाही सर दिसतोय. दिसून राहिलं. ठीक आहे मॅडम, ज्यांना दिसत नाही आपण ज्यांना दिसत नाही त्यांना आपण प्रेझेंटेशन देऊ नंतर. सर, स्लाइड दिसत नाही. स्लाइड दिसते ना, तुम्ही पिन करा सरांना. पिन केलं ना. दोन नंबर आहेत. सर, स्लाइड पिन केलेले आहेत. 2 नंबर सर, आहेत. त्या मुलांना दुसरा माहित- नंबर पिन करा. सरांचा दुसरा नंबर आहे ना, तो पिन करा जरा. सिरियल नंबर 2. सिरियल नंबर 2. पिन करा, दिसतंय. दिसते ना. तुम्ही कंटिन्यू करा. हो, दिसतोय. तर ही कॉक्रोचची जी अंडी असतात ती आपल्याला अशी आपल्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी ओलसर जागा असेल तिथे आपल्याला अशी ग्रुपमध्ये दिसून येतात, बरोबर. तर अशा प्रकारे प्रत्येक कीटक हे वेगळ्या पद्धतीने अंडी घालतो. दुसरा खालचा जो फोटो आहे इथे मी कोपऱ्यातला, ग्रीन लेस विंग फ्लायच्या खाली ग्रास हॉपर एग्ज म्हटलेला आहे. म्हणजे जो आपला तुडतुडा नाकतोडा आपण ज्याला म्हणतो, तो अशा प्रकारे जसा कॉक्रोच मंडलमध्ये अंडी घालतो त्याच प्रकारे एका फोम मध्ये, म्हणजे एक फोम लिक्विड असतं त्याच्यामध्ये तो अंडी घालतो आणि ती अंडी एका ठिकाणी गवतावर टाकली जातात आणि त्याच्यातून नंतर प्रत्येक अंड्यातून एक एक इंडिव्हिज्युअल ग्रास हॉपर बाहेर पडतो. तर तसंच मॅन्टिड एग्ज मध्ये जो फोटो दाखवलाय तो प्रेइंग मॅन्टिड जो असतो, भात शेतीमध्ये जो आपल्याला कीटक पुढे मी दाखवेल, तर तो आपल्याला अशा प्रकारे भाताच्या वरच्या पानांवर अंडी घालताना दिसतो. तिथे देखील तो फोम सारखा एक लिक्विडने पूर्ण आपली अंडी पॅक करतो आणि ती अंडी तिथे घातली जातात. नंतर बटरफ्लाय, जे मगाशी मी तुम्हाला बटरफ्लाय दाखवलं, सिंगली एग्ज दाखवली, तशाच प्रकारचे काही कीटक, मॉथ वर्गातले कीटक जे असतात ते बंच मध्ये अंडी घालतात. इथे बघा पांढरा भाग एक दिसतोय आणि त्याच्या बाजूने छोटी छोटी काळ्या रंगाची अंडी आपल्याला दिसून येतात. तर ही आपल्याला भात शेतीमध्ये जनरली बघायला मिळतात. आणि शेवटचा जो फोटो आहे एकदम कोपऱ्यातला, क्युलेक्स मॉस्किटो एग्ज, जसं मगाशी मी सांगितलं मलेरियाचा जी अंडी ह्याच्यात पाण्यामध्ये घातली जातात मॉस्किटो मार्फत, तसा हा क्युलेक्स नावाचा जो मॉस्किटो आहे तर तो त्याची अंडी पांढऱ्या द्रावणामध्ये वेस्टिंग करतो, बाजूने गुंडाळतो आणि ते पूर्णपणे बंच तो टाकत जातो पाण्यामध्ये किंवा बाहेर, पाण्याच्या बाहेर पण अंडी घातली जातात. तर हे सांगण्याचा उद्देश असा आहे की निरीक्षण करताना आपल्याला बागेमध्ये आपल्याला जर हे माहीतच नसेल की हे काय आहे तर आपल्याला ते समजणार नाहीये. म्हणून हे तुम्हाला थोडक्यात कीटकांविषयी ओळख होताना ही त्यांची अंडी घालण्याची पद्धत आणि त्यांची अंडी कशी असतात हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पुढे उद्या मागे तुमच्यातले यातले काही संशोधक होतील तर त्या संशोधनामध्ये ह्या अंड्यांवरून आपल्याला पुढची तो कीटक कुठला आहे, त्या अंड्यांमधून त्याची रचना कशी असणार आहे, या सगळ्या गोष्टी, जसं आपण बाळ सोनोग्राफी करतो, म्हणजे मुलामध्ये सोनोग्राफी केली जाते आणि त्याची वाढ बघितली जाते, बरोबर ना. तर त्याप्रमाणे आपल्याला ह्या अंड्यांवरून किंवा ही अंडी कशा प्रकारे घातलेली आहेत, कसा पॅटर्न आहे, रंग कुठला आहे, ह्यावरून आपल्याला तो कीटक ओळखायला मदत होते. ओके, आता हे झालं अंड्यांबद्दल. आता दुसरी जी स्टेज आहे लार्वी. दुसरी कुठली स्टेज आहे, मगाशी मी फोटो दाखवलाय सुरुवातीला, मेटामॉर्फोसिस मध्ये लार्वी म्हणजे अळी अवस्था. तर ह्या अळ्यांमध्ये देखील आपल्याला वेगवेगळं व्हेरिएशन दिसून येतं. जर बऱ्याच जणांनी तुम्ही भाजी जर बाजारातून आणली, बऱ्याच जणांना मुलांना माहिती असेल की आपण भाजी आणतो, कोबीची भाजी असेल, फ्लॉवर असेल, तर कधी कधी निवडताना आपल्याकडे एखादी अळी त्यात हिरवी रंगाची दिसून येते, बरोबर. आपण ती अळी बघितल्यावर थोडंसं घाबरतो आणि ती काढून टाकतो. तर अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या अळ्या आपल्याला ह्या वेगवेगळ्या पिकांवर दिसून येतात.
आता याच्यामध्ये बघा व्हेरिएशन किती आहे. मुद्दाम मी वेगवेगळ्या अळ्यांचे फोटो इथे गोळा करून ठेवलेले आहेत. पहिली अळी आहे, दुसरी ब्राऊन रंग त्याला दिलेला आहे, त्याचे त्याचे पाय दिसत आहेत, त्या पानांवर तो खाताना दिसतोय. तिसरी उंटासारखा आकार असलेली अळी आहे, एक पूर्ण उंटाला जशी मानेला जसं हे असतो त्याच्या बाक आल्यासारखं तशा प्रकारची ही अळी आहे पांढऱ्या रंगाची. दुसरी जी अळी आहे त्याच्यावर सुंदर असं डिझाईन दिसतंय आपल्याला. चौथी जी आहे ती पूर्णपणे हिरव्या रंगाची अळी दिसते, त्याला सेमी लूपर असं म्हटलं जातं. त्याला त्याचा जो आकार असतो तो लूप सारखा दिसतो, म्हणजे तो चालताना देखील एक मान ज्यावेळी पुढे करतो त्यावेळी त्याची बॉडी असते ती गोलाकार होते, त्यामुळे त्याला सेमी लूपर म्हणतात. आणि हे जे 3 उर्वरित फोटो आहेत ते आपल्याला नारळामध्ये जो भुंगा असतो, सोंड्या भुंगा किंवा गेंड्या भुंगा, तर त्याच्या अळ्या आपल्याला शेणामध्ये, शेणकीमध्ये किंवा बागेमधल्या पालापाचोळ्यामध्ये अशा प्रकारच्या पांढऱ्या अळ्या आणि लाल तांबूस रंगाचं तोंड असलेल्या अळ्या आपल्याला दिसून येतात. तर हे दाखवण्याचा उद्देश असा आहे की ज्यावेळी तुम्ही बागेमध्ये फिरता त्यावेळी अंड्यांबरोबर अळ्या पण तुम्हाला दिसून येतात. आणि त्या अळ्यावरून साधारण आपल्याला शेतकऱ्याला जर मार्गदर्शन करायचं असेल तर शेतकऱ्याला आपल्याला सांगावं लागतं की ही अळी वर्गातली जी कीड आहे ती पानं खाऊ शकते, पानं खाते, मग त्याला कमी करण्यासाठी काय करावं लागेल, कुठल्या उपाययोजना कराव्या लागेल, हे नंतर आपल्याला त्यांना सांगावं लागतं. हा झाला अळी वर्गाचा विषय. नंतर पुढची जी अवस्था येते ती कोशावस्था. मगाशी मी दाखवलं की पतंगाचं पूर्ण पतंग होण्यासाठी त्याला 4 अवस्थामधून जावं लागतं. त्यातली ही तिसरी अवस्था, अंडी, अळी आणि कोश आणि नंतर पतंग. तर ह्याच्यामध्ये मी मुद्दाम वेगवेगळ्या किडींचे काही फोटो ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये हे काही ग्रब्स वर्गातले जे काही किडे असतात तर त्याच्यामध्ये बघा लार्वी म्हणजे अळी अवस्था पूर्ण झाली की त्याचं खाण्याचं काम थांबतं. अळी अवस्थेमध्ये प्रत्येक कीटक हा खाण्याचं काम करत असतो, पानं खात असेल, त्याचं काही जे खाद्य असेल, ज्या पिकावरची ती कीड असेल ते कीड तो खाऊन त्याचं आयुष्य वाढवत असतो, म्हणजे त्याची हळूहळू दिवस वाढत असतात. आणि एकदा त्याचं तो ठराविक अळीचा कालावधी संपला की मग तो काय करणार, त्याची पुढची डेव्हलपमेंट होण्यासाठी म्हणजे त्याला आता पंख येणं गरजेचं आहे, त्याला पाय, पूर्वी अळी अवस्थेमध्ये पाय नसतात, बघितलं ना त्या मगाशच्या फोटोमध्ये तुम्ही बघितलं असेल, त्याच्यामध्ये बघा हे ट्रू लेग्स, त्याला प्रो लेग्स म्हणतात. ह्या फोटोमध्ये दिसतंय बघा की कुठल्याही अळीच्या ह्याच्यामध्ये बघा छोटे छोटे पाय दिसतात आपल्याला, पण त्याचे खरे पाय नाहीये, बरोबर. कीटकाचे पाय हे वेगळे असतात. त्यामुळे त्याला नंतर मग ह्या कोशावस्थेत गेल्यानंतर त्याला पाय येण्याची प्रोसेस सुरू व्हायला लागते, त्याचे डोळे डेव्हलप व्हायला लागतात, त्याचे तोंड डेव्हलप होणं गरजेचं असतं, त्याच्या बाकीच्या सिस्टीम्स डेव्हलप तयार होणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे तो मग कोशावस्थेत जातो. कोशावस्था ही जरी आपल्याला दिसताना जर ती हे दिसत असेल, अशी तो किडा हलत नसेल, काही किडींचे कोश जर तुम्ही हात लावला तर हलतात, त्याचा टोकाकडचा भाग थोडासा हलतो कारण तो जिवंत जीव आहे. परंतु काही किडींचे जे कोश आहेत ते पूर्णपणे डेड दिसतात. तुम्ही जर तो हातातने उचलला तरी त्याला आतमध्ये तुम्हाला फक्त आवाज येणार, आतमध्ये फक्त कडकड कडकड असा आवाज येणार की ज्याच्यामध्ये आतमध्ये ती कीड जिवंत असते. त्यामुळे हे कोशावस्था जे आहेत ते अशा प्रकारचे कोश देखील आपल्याला आपल्या बागेमध्ये किंवा पानांवर कुठेतरी चिकटलेले किंवा जमिनीमध्ये अशा प्रकारचे कोश आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारचा जर कोश मुलांना तुम्हाला जर पुढे सापडला तर काय करायचं की हा कोश घ्यायचा, ते मी तुम्हाला नंतर टेक्निक्स मध्ये सांगणार आहे. एखादी साधी बरणी घ्यायची आणि त्या बरणीमध्ये तो कोश आणून ठेवून द्यायचा आणि त्या बरणीच्या खाली थोडंफार एक पेपर आपला असतो, साधा पेपर, वर्तमानपत्र, तो पाण्याने भिजवायचा आणि तो त्याच्यामध्ये ठेवून द्यायचा. आणि त्या बरणीला वर प्लास्टिकची बरणी घ्यायची, त्याच्यावर झाकण लावायचं आणि त्याला थोडेसे छोटेसे होल ठेवायचे. आणि ज्या ठिकाणाहून तुम्ही तो कोश आणलाय ना तिथून जर अळी सापडली तुम्हाला तर अळीसाठी तुम्हाला खाद्य पण टाकावं लागेल. काही वेळा मुलांना अळ्या सापडतात तर त्या अळ्या त्यांनी घरी घेऊन यायच्या, त्या बरणीमध्ये ठेवायच्या आणि त्याच्याबरोबर त्याचं खाद्य, जिथे समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला गुलाबावर एखादी अळी सापडली, गुलाबावर एखादी अळी असते पानं कुरतरणारी, ती जर तुम्ही पानांसहित जर घेऊन आली आणि त्या बरणीमध्ये, कारण त्या अळीला आपल्याला जिवंत ठेवायचं आहे, तर त्याचं खाद्य जे आहे त्याला जर समजा तुम्ही काजूचं पान टाकलं तर तो खाणार नाही. ज्या झाडावर ती कीड असेल त्या झाडाचंच पान त्याला टाकणं आवश्यक आहे. आणि ते तुम्ही एकदा टाकून ठेवलं की तो अळीवर अवस्था त्याची पूर्ण होईल काही दिवस गेल्यानंतर आणि तो कोशावस्थेत जाईल, म्हणजे तुम्हाला तो कोशावस्थेत जाताना देखील बघता येईल. ओके, तो कोश पूर्ण झालं, कोशावस्थेचा कालावधी संपला, काही ठराविक दिवस, 15 दिवस, 20 दिवस, 1 महिना, काय काय किडी 1 महिना पण कोशावस्थेत राहतात. हे संपल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक त्यातून पतंग बाहेर आलेला दिसेल. ओके, आणि हे बघण्यामध्ये खूप मजा असते. ज्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट स्वतः बघता ती तयार कशी होते त्यावेळी त्यात जो इंटरेस्ट निर्माण होतो तो इंटरेस्ट तुम्हाला पुस्तकं वाचून किंवा अशा ह्या गोष्टीतनं मिळणार नाही. परंतु हे जेव्हा तुम्ही करून बघाल, कुठलीही गोष्ट एखादी ज्यावेळी तुम्ही शिकाल स्वतःहून, त्यावेळी तुम्हाला जो आनंद होईल की तो पतंग होताना मी बघितलंय, बरोबर. त्यामुळे ह्या प्युपा जे आहेत हे अशा प्रकारचे कोश तुम्हाला तुमच्या बागेमधनं
शोधता आले पाहिजेत आणि हे मिळतात. कारण प्रत्येक कीड ही अंडी घालते, अंडीतून अळी, कुठलाही पतंग असा डायरेक्ट पतंग तयार होत नाही, त्याला ह्या सगळ्या अवस्थेतून जावं लागतं. आता ह्या फोटोमध्ये बघा, ह्या तिसऱ्या फोटोमध्ये कोशाची रचना बघा कशी आहे. पूर्णपणे तुम्हाला लक्षात येईल की त्याचे पाय डेव्हलप होत आहेत, त्याचं डोक्याचा भाग डेव्हलप होतोय आणि त्यामुळे बाहेरून दिसताना तो कोश जरी असा पूर्ण ब्राऊन रंगाचा दिसत असेल किंवा हा हिरव्या रंगाचा कोश दिसत असेल, परंतु त्याच्यामध्ये आतमध्ये जर तुम्ही सेक्शन कट जर घेऊन बघितला तर अशा प्रकारे त्याची मांडणी, जसं पोटामध्ये बाळ तयार होत असतं त्याच प्रकारे मांडणी त्याची कोशामध्ये हळूहळू तयार होत असते. आणि त्याचं जे काही खाद्य त्या किडीने खाल्लेलं असतं ते खाद्य पहिलं साठवलेलं असतं आणि त्याच खाद्याच्या जोरावर हे कोश पूर्ण त्याचे बॉडी पार्ट जे डेव्हलप होण्याचं जे काम आहे ते पुढे चालू राहतं. आणि जेव्हा हा कोशामध्ये पूर्णपणे त्याला पाय येतात, त्याला अँटिना येतो, त्याला सगळ्या गोष्टी येतात, तर त्यावेळी त्याला अशी दैवी देणगी दिलेली आहे कीटकांना की त्याने ते स्वतः कोश तो फोडून बाहेर यायचा आहे. बरोबर. तर बऱ्याच वेळा काही किडी काय करतात की तो त्यांचे जे तोंडाकडचा भाग पूर्ण डेव्हलप झालेला असतो, तर त्या तोंडाच्या भागाने त्याचे जे दात असतात त्याने ते पूर्णपणे कुरतडतात. आणि बऱ्याच किडींमध्ये असं दिसून येतं, काही किडी त्याला अपवाद आहेत, की तो भाग ते पूर्ण जे वरचं कवच झालेलं असतं, ते कवच म्हणजे काय असतं, तर त्या किडीने एक सिक्रेट केलेला केमिकल असतं. जसा कोळी आपलं घर बांधण्यासाठी एक धागा विणतो, स्वतःच्या सिल्क ग्लँड मधनं तो धागा बाहेर पडत असतो, त्याच प्रकारे ह्या किडींनी तो सिल्कन थ्रेड्सनी तो कोश तयार केलेला असतो आपल्या प्रोटेक्शनसाठी. बरोबर. शत्रूपासून कोणती इजा होऊ नये, आपलं रक्षण व्हावं याच्यासाठी तो कोश केलेला असतो. आणि जनरली हे कोश जे असतात त्याचा रंग जर तुम्ही बघितला तर झाडाचा जो रंग असतो त्याच प्रकारे, जसा सरडा रंग बदलतो त्या प्रकारे जी कीड त्या झाडावर असते त्याच प्रकारचे किडीचा रंग, त्याला एक ती दैवी देणगी दिलेली आहे की ते जे खाद्य ते खातात त्याच प्रकारचा रंग त्याच्या शरीराला येत असतो. आणि मग तो काय करतो, हा कोश तोडतो आणि त्या कोश जे उरलेला जो कोशाचा वरचा भाग आहे तो पूर्णपणे खाऊन टाकतो आणि मग तो एक पतंग म्हणून, एक प्रौढ कीटक म्हणून बाहेर उडायला रेडी असतो. बरोबर. त्यामुळे त्याला ह्या अवस्थेमधून हे जावं, ही त्याची हायबरनेटिंग स्टेज म्हणतात. प्युपन स्टेज इज अ हायबरनेटिंग स्टेज, म्हणजे सुप्त अवस्था, मराठीमध्ये त्याला शब्द आहे सुप्त अवस्था, की काही काळासाठी प्रत्येक कीड ही सुप्तावस्थेमध्ये जाते. बरोबर. आणि बाहेरचं वातावरण ज्यावेळी त्याला फेवरेबल होतं, कारण ह्याचा किडींचा आणि वातावरणाचा बरंच रिलेशन आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना आता की पर्यावरणामध्ये आपण क्लायमेट चेंज म्हणत जातो, तर ह्या क्लायमेट चेंजमुळे देखील या किडींच्या एकंदरीत बिहेवियर मध्ये किंवा त्यांच्या जीवनक्रमामध्ये बदल झालेला आहे. कारण असे प्रयोग झालेले आहेत की पूर्वी त्या किडीला एग्स टू ऍडल्ट येईपर्यंत 1 महिना लागत असेल, परंतु जर बाहेर क्लायमेट जर फेवरेबल नसेल, त्याला आवश्यक हवं तर तेवढं टेम्परेचर नसेल, पाऊस कमी लागत असेल, अशा काही गोष्टी झाल्यामुळे या कीटकांचं लाईफ वाढलेलं आहे किंवा काही कीटकांचं कमी झालेलं आहे. बरोबर. आणि ह्याचा संबंध आपल्या शेतकऱ्याशी रिलेशन मध्ये आहे, कारण शेतकऱ्याला या किडी काही उपयोगी पण आहेत, काही त्यांचे शत्रू पण आहेत. त्यामुळे हा अभ्यास आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. दुसरा विषय पुढचा मी घेणार आहे तो म्हणजे मुवमेंट ऑफ इन्सेक्ट. आता इन्सेक्ट हे एका जागेवरून दुसरीकडे कसे जातात. ओके. आता आपल्याला माहिती आहे की कॉक्रोच, ते मी काही उदाहरणं तुम्हाला माहितीसाठी दिलेली आहेत. कॉक्रोच आपण घरामध्ये बघतो, ते जरी आपल्याला दिसलं की पळतं, म्हणजे वॉकिंग, आपण जसं चालतो त्याप्रमाणे त्याचे पाय असतात आणि त्याचे त्या फोटोमध्ये तुमच्या लक्षात येईल की पायाला छोटे छोटे असे काटे असतात. बरोबर. ज्यांनी कॉक्रोच अगदी जवळून बघितलं असेल त्यांना हे ओळखता येईल की त्याच्या पायाला छोटे स्पाइन्स असतात आणि ते स्पाइन्स म्हणजे त्याचे सपोर्टिंग लेग्स असतात. मेन लेग्स असतात, त्याला परत स्पाइन्स असतात, तर त्याच्या आधारे तो चालतो. नंतर फ्लाइंग, बटरफ्लाय आपल्याला माहिती आहे की पंख हलवत चालतो. बटरफ्लायची तुम्ही बऱ्याच जणांनी ऑब्झर्व केलं असेल की दोन्ही पंख एका वेळेला तो उडवून आपलं बॉडी बॅलन्स करतो आणि तो चालत असतो. तिसरा जो मी लिहिलाय वॉटर स्ट्रायडर नावाचा कीटक जो आहे तो स्विमिंग करतो. म्हणजे पाण्यामध्ये तुम्ही जर कधी नदीमध्ये वगैरे कधी गेलात किंवा ओहोळ्यामध्ये, तर तिथे तुम्हाला छोटे छोटे कीटक दिसतात. त्यांचं निरीक्षण करा की त्याच्यामध्ये ते पायाने जसं आपण पोहतो त्याप्रमाणे ते पाय असे हलवत असतात त्यांचे आणि त्याचा बॅलन्स करून ते पाण्यामध्ये न बुडता चालत असतात. ओके. तर असे काही इन्सेक्ट मी इथे दाखवलेत तुम्हाला. याच्यामध्ये एक व्हिडिओ पण मी टाकलाय. हे बघा, मी हा व्हिडिओ रन केलाय. त्याच्यामध्ये बघा, हा पहिला जो कीटक आहे, GIF फाईल आहे, त्याच्यामध्ये बघा तो कीटक कसा पुढच्या चालण्याची मोमेंट तपासा तुम्ही. बघा, एक लक्षात येईल तुमच्या की जो कीटक पुढच्या पायाने मागे ओढतो, मधला पाय बॅलन्सिंगला वापरतो आणि मागच्या पायाने तो मागे ढकलतो. आलं लक्षात? या व्हिडिओमध्ये क्लिअर होतंय. दुसरा फोटो आहे तो हनी बीचा आहे, मधमाशी. आता मी जरी वर बटरफ्लायचा फोटो दाखवला असेल
तर हनी बी एक विशिष्ट पद्धतीने उडताना आपल्याला दिसते. ती पूर्णपणे पंख आपले दोन्ही असे हवेत हलवत असते, आपलं शरीर बॅलन्स करते आणि ती एका विशिष्ट दिशेने गोलाकार याच्यात उडत असते. हा तिसरा जो फोटो आहे तो पाण्यातला आहे, पण तो रन होत नाहीये. म्हणजे पाण्यामध्ये कशा प्रकारे कीटक चालत असतात हे त्याच्यात दाखवलेलं आहे. ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. आणि ह्या सगळ्या गोष्टी गुगलवर उपलब्ध आहेत. मी तुम्हाला नंतर काही लिंक देणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही लेक्चर झाल्यानंतर तुम्ही कधीही ते तपासू शकता. त्याच्यामध्ये ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला आता उपलब्ध आहेत. ओके, आता हे पुढचा विषय मी घेतलाय कम्युनिकेशन. आता चालण्याविषयी झालं, ते कसे चालतात हे मी सांगितलं. आता कम्युनिकेशन पण महत्वाचं आहे. इन्सेक्ट्स मध्ये माझ्या मते आपल्यामध्ये जसं कम्युनिकेशनला जसे अडथळे येतात, आता आपण ही मीटिंग घेतोय आणि बऱ्याच मुलांना, काही जण स्क्रीन दिसत नाहीये, काहींना कदाचित आवाजामध्ये प्रॉब्लेम असेल. ते प्रॉब्लेम काय येतात तर रेंज प्रॉब्लेम. इंटरनेट प्रत्येकाकडे कनेक्टिव्हिटी असेल असं नाही. जर ती पुअर कनेक्टिव्हिटी असेल, बँडविड्थ जर कमी झाली तर आपल्याला आपल्या वाहतुकीमध्ये अडथळा येतो. पण कीटकांचं तसं नसतं. हेच इंटरेस्टिंग आहे फार. त्याच्यामध्ये मी ते मुद्दाम काही कीटक तुम्हाला दाखवले आहेत, जे तुम्ही आपल्या घरामध्ये किंवा आपल्या निसर्गामध्ये बघत असतो नेहमी. पहिला कीटक जो आहे तो मुंगी. आता अँड्स बघा, तुम्ही घरोघरी प्रत्येकाकडे तुम्ही काही जरी गोड ठेवलं तरी त्या अँड्स बरोबर शोधत त्याच्याकडे येतात. आणि एकच मुंगी येत नाही. जर तसं नसतं, त्यांच्यामध्ये जर कम्युनिकेशन एवढं जर फास्ट नसतं तर एकच मुंगी आली असती ना. परंतु एक मुंगी येते आणि थोड्या वेळाने सगळ्या मुंग्यांची ते रांग लागते. ह्याचा अर्थ काय की त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन सिग्नल हे फास्ट आहे आणि ते एका विशिष्ट केमिकलने चालतात. म्हणून मी इथे म्हटलंय बघा वरच्या स्लाइडमध्ये, फेरोमोन्स. फेरोमोन्स म्हणजे मराठीमध्ये काय, एक केमिकल की वास. कामगंध सापळ्यामध्ये कामगंध सापळा म्हणतात, किंवा गंध, एक प्रकारचा विशिष्ट गंध जो त्या कीटकाचा गंध त्या कीटकालाच ओळखता येतो. आपल्याला मुंग्यांचा जो सिक्रेट केलेला गंध आहे तो आपल्याला ओळखता येणार नाही, परंतु त्याच वर्गातल्या कीटकांना त्यांच्या कॉलनीमध्ये तो ओळखता येतो. त्यामुळे ह्या मूवीमध्ये दिसतंय बघा की मध्ये जे काही खाद्य आहे तिथून त्या मुंग्या सगळ्या त्या होलमधून अशा बाहेर पडतायत. बरोबर, काय तो होल असेल त्यातून बाहेर पडतायत आणि ते एका विशिष्ट दिशेने पाठोपाठ जात आहेत. बघा, जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर प्रत्येक मुंगी एका मागोमाग ती जाते. याचा अर्थ काय की ह्या वरच्या चित्रामध्ये पण दाखवलेलं आहे की जिथे खाद्य असेल तिथे ते एक मुंगी जाते आणि तिथून ती सगळ्यांना एक सिक्रेट करते, एक गंध असतो तो बाहेर टाकते आपल्या शरीरातून आणि त्याच्या बरोबर मागून त्या सगळ्या मुंग्या तिथे येतात. दुसरा एक आहे, आपल्या बऱ्याच मुलांनी अनुभवलं असेल की एक प्रकारचा विशिष्ट असा आवाज आपल्या घरात येत असतो कीटकांचा. ओके, पण आपल्याला दिसत नाही तो कीटक कुठे असतो, कुठेतरी तो कोपऱ्यात लपलेला असतो. आपण फार इरिटेट होतो. तो आवाज ऐकल्यावर असं वाटतं की तो कीटकाला शोधावा आणि मारून टाकावं, पण तो आवाज आपल्याला लक्षात येत नाही. तर अशा प्रकारचे क्रिकेट, हे दुसरं मी चित्र दिसलंय, हाऊस क्रिकेट चिर्पिंग. त्याला काय म्हटलं, चिर्पिंग असं म्हटलं जातं. त्या आवाजाला चिर्पिंग म्हटलं जातं. म्हणजे तो असा एक प्रकारचा विशिष्ट एकाच टोन मध्ये आवाज येत राहतो, बराच वेळ कर्कश आवाज येत राहतो, परंतु तो आपल्याला दिसत नाही. तर हे प्रकारचे आवाज हे कीटक करतात. त्याला साऊंड क्रिकेट स्ट्रायड्युलेट असं म्हटलं जातं. क्रिकेट स्ट्रायड्युलेट त्याला म्हणतात. क्रिकेट नावाचा जो हे असतो तो साऊंड, म्हणजे कम्युनिकेशन कसं असतं हे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे की प्रत्येकामध्ये फेरोमोन्स असेल असं नाही, पण काही कीटक हे दुसऱ्या आपल्या कीटकांना बोलवायचं असेल तर ते एका साऊंडच्या पद्धतीने बोलवतात. काही जो कीटक आहेत, आता हा वरचा जो फोटो आहे रबिंग बीज, सिकाडा म्हणून मी लिहिलंय बघा, CICADA हे कीटकाचं नाव आहे. पण त्याच्यामध्ये कम्युनिकेशन कसं आहे की विंग्स एकमेकावर घासले जातात. म्हणजे विंग्स घासल्यामुळे आवाज निर्मिती होते. आपल्याला वाटतं तो तोंडाने आवाज काढतोय, परंतु सिकाडामध्ये 2 विंग्स असतात, पंख असतात. विंग म्हणजे पंख, तर ते एकमेकावर घासले जातात आणि त्या घासण्यामधून जो आवाज येतो तो त्या बरोबर त्याच्या वर्गातल्या कीटकाला समजतो आणि तो कीटक तिथे आकर्षित होतो. ओके, तर ही एक कम्युनिकेशनची पद्धत आहे. आणि सगळ्यांच्या आवडीचा आपल्याला लहानपणी माहिती आहे, बऱ्याच जणांनी बाटलीमध्ये तो कीटक भरला असेल, लाईट फायरफ्लाय त्याला म्हटलं जातं. म्हणजे आपल्याकडे काय म्हणतात, काजवे म्हणतात. पूर्वीचे लोक गावामध्ये तुम्हाला माहिती असेल की लाईट नसेल तर हे काजवे भरायचे पावसाळ्यामध्ये आणि बाटलीमध्ये बंद करून ठेवायचे आणि त्याचा उजेड, जर भरपूर काजवे जर तुम्ही भरलेत एका बाटलीमध्ये तर त्याच्यामध्ये त्याच्या ऍबडॉमेन, मग अशी जो शेवटचा पार्ट म्हटला, टोक त्याचं शेवटचं शरीराचं, त्याच्यामध्ये एक प्रकारची इग्निशन म्हणजे लाईट इमिट करण्याची एक सेल असते. तिथून ती लाईट फक्त तो बाहेर टाकत असतो. पण ही जी लाईट आहे ती त्याच्या कम्युनिकेशनसाठी असते. आपण त्याचा वापर वेगळ्या पद्धतीने करून घेतो किंवा ते अतिशय अट्रॅक्टिव्ह दिसतो म्हणून आपण त्याला पकडतो, ह्या गोष्टी वेगळ्या झाल्या. परंतु तो त्याच्या दुसऱ्या इन्सेक्टला बोलवण्यासाठी, मेटिंगसाठी असेल किंवा वेगळ्या कारणासाठी असेल,
खाद्य खाण्यासाठी असेल, तर तो अशा प्रकारे त्या इन्सेक्टला एक कम्युनिकेशन देत असतो. आणि त्याच्यामुळे हे इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग, म्हणजे ह्या अशा गोष्टी कीटकांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. ओके. नंतर इन्सेक्ट फ्लाईट हा एक विषय मी मुद्दा निवडलाय की तुम्ही बरेचसे या ग्रुपमध्ये फिजिक्सचे विद्यार्थी मला दिसतात, म्हणजे त्यांच्या ऍक्टिव्हिटी ज्या चाललेल्या असतात त्या फिजिक्स बेस अशा ऍक्टिव्हिटी असतात. तर आपल्याला माहितीये की इन्सेक्ट उडतात कसे. आता मी ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगत आलो, तर पंख इन्सेक्टला असतात. जे उडणारे इन्सेक्ट आहेत, सॉइलचे सोडून द्या, परंतु उडणारे जे इन्सेक्ट आहेत त्यांना पंख असतात. तर तुम्ही पंख ज्यावेळी बघता तर इन्सेक्ट फ्लाईटचा उपयोग एरोडायनॅमिक्स मध्ये केलेला आपल्याला माहितीच आहे. की जे विमान उडवलं, पायलट बंधूंनी जे विमानाचे जे प्रयोग केले, त्यांनी प्रेरणा कोणाकडून घेतली असेल तर इन्सेक्ट. कारण इन्सेक्ट हे खूप वर्षापासून आपल्या पृथ्वी तलावर आहेत, बरोबर. तर इथे मी काही गोष्टी याच्यात थोड्याशा मांडल्या आहेत, पण त्याचा मी सार सांगतो की हे जे ड्रॉइंग तुम्ही जर बघितलं त्याच्यामध्ये ए म्हणजे त्याचे विंग्ज आहेत, बी म्हणजे त्याचे विंग्ज जॉईंट जे बॉडीला दिलेले आहेत, थोरॅसिक भाग, दुसरा मानेकडचा भाग आहे त्याच्यामध्ये ते जॉईंट्स असतात. सी मध्ये त्याची बॉडीची लाईन दाखवली आहे आणि डी मध्ये त्याचे आईज दाखवले. तर ज्यावेळी इन्सेक्ट हा उडतो त्यावेळी तुमच्या लक्षात आलं असेल या डायग्राम वरून, ते इन्सेक्ट हलत नाही कधी. तुम्ही कधीही बघा, इन्सेक्ट ज्यावेळी उडतो त्यावेळी आपण व्यवस्थित जर निरीक्षण केलं तर त्याची जी जो ऍक्सिस असतो इन्सेक्टचा तो सेम राहतो. आता या डायग्राम मध्ये मला तेच सांगायचं आहे की त्याचं जे शरीर असतं, त्याचा जो अंगाचा जो भाग आहे तो कमी जास्त होतो. त्या पंखांच्या साहाय्याने ते बॉडी त्याची रिट्रॅक्ट करतो. जेव्हा पंख वर जातात त्यावेळी त्याची बॉडी बघा कॉम्पॅक्ट होते, रिट्रॅक्ट होते, आणि परत तो ज्यावेळी ती पंख खाली येतात त्यावेळी त्याची बॉडी परत ओरिजिनल पोझिशनला येते. तर हे जे फिजिक्स आहे ह्याच्यामधलं, ह्याचाच उपयोग घेऊन आपण वेगवेगळ्या एरोडायनॅमिक्स मध्ये ह्या इन्सेक्टचा स्टडी झालेला आहे. आणि ह्याच्यामध्ये शेवटचं वाक्य मी म्हटलंय की वेदर रडार इमर्जन्सी, म्हणजे रडारमध्ये ह्या गोष्टींचा वापर, ह्या प्रिन्सिपलचा वापर केलेला आपल्याला आढळून येतो. म्हणजे इन्सेक्टचा वापर कुठे कुठे होतो ह्याच्यासाठी ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ओके. आता विषय मला दिलाय मॅडमनी की हे इन्सेक्ट बद्दल माहिती आपण घेतोय सगळी, परंतु ह्याच्यामध्ये काही सोशल इन्सेक्ट आणि इन्सेक्ट कडून शिकण्यासारखं बरंच आहे. कॉलनीमध्ये राहणारी इन्सेक्ट, जसं आपली कुटुंब पद्धती होती पूर्वीची, मी त्याला ते कनेक्ट करतो की एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एका घरामध्ये भरपूर कुटुंब, म्हणजे सगळे आपले काका असतील, त्यांची मुलं असतील, ती सगळी एकत्र राहायची. आणि त्यावेळीची सिस्टीम होती की त्याच्यामध्ये निर्णय घ्यायचा अधिकार फक्त मोठ्या काकांना असेल किंवा मोठ्या यांना असेल, आणि त्यांचं अनुकरण बाकीचे करायचे. तर हेच जर संबंध आपण यांचा जर जोडायचा म्हटला कीटकांशी, तर तो सोशल इन्सेक्ट्स मध्ये येतं तो संबंध. अजून देखील कीटकांमध्ये सोशलिझम हे भरपूर असतं. मी तर म्हणतो माणसांमध्ये सोशलिझम कमी होत चाललेला आहे. आताची कुटुंब पद्धती ही थोडी थोडी आता विभक्त होत चाललेली आहे. परंतु ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, टर्माइट्स तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, वाळवी आपल्या बऱ्याच वेळा घरामध्ये पण आपल्याला काही जुनी सुकलेल्या ह्याच्यामध्ये दिसते, काही पुस्तकाच्या लायब्ररीमध्ये वाळवी आलेली दिसते, झाडांमध्ये पण वाळवी दिसते. तर वाळवी म्हणजे काय असतं की वाळवी ही एक सोशल इन्सेक्ट आहे. ते कॉलनीमध्ये राहतात. ते एक इंडिव्हिज्युअल इन्सेक्ट तुम्हाला तो कुठे दिसणार नाही. त्याच्यामध्ये राणी माशी असते आणि त्या राणी माशी ही त्या कुटुंबाची प्रमुख असते, आणि त्याच्याबरोबर बाजूने त्याच्या वर्कर कास्ट असतात, सोल्जर कास्ट असतात. जसं हनी बी आहे तिसऱ्या चित्रामध्ये, तशाच प्रकारे त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन असतं आणि ते एकत्र राहून त्यांचा उदरनिर्वाह तिथे करत असतात. तशाच प्रकारे मुंग्यांचं पण आहे. मगाशी मी जे दाखवलं कम्युनिकेशन. अँड्स इज ऑल्सो सोशल इन्सेक्ट, म्हणजे अँड्स, मुंगी हा पण सोशल इन्सेक्ट, कॉलनीमध्ये राहणारा, ग्रुपमध्ये राहणारा इन्सेक्ट आहे. तो इंडिव्हिज्युअली कधीच राहत नाही. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन सिस्टीम ही डेव्हलप झाली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हनी बी इज अ क्लासिकल एक्झाम्पल ऑफ सोशल इन्सेक्ट. हनी बी आपण, मी मॅडमना नंतर सांगेन की कधीतरी आपण एक हनी बी वर देखील आपण एक असा वेबिनार ठेवू की त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहेत. हनी बी कडून, मधमाशीकडून आपल्याला, मुलांना किंवा आपल्या सगळ्यांना बऱ्याच गोष्टी घेण्यासारख्या आहेत. की त्यांची पोळी बांधण्याची पद्धत, त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांना नेमून दिलेलं काम जे असतं त्या कास्टला प्रत्येकाला ते काम करावंच लागतं. ती राणी माशी, एक राणी माशी असते ती त्यांची कुटुंबाची प्रमुख असते, आणि ती जे सांगेल, ती ज्या पद्धतीने बिहेव करेल, तिची अंडी घालण्याची पद्धत, ती पिल्लांना भरवण्याची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या सोशल इन्सेक्ट मधून, ही हनी बी एक त्यातलं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. आणि ह्या सगळ्या इन्सेक्ट मधून शिकण्यासारखं काय असेल तर पेरेंटल केअर. जसं आपली आई मुलाची काळजी घेतेच, म्हणजे आपली प्रत्येकाची आई मुलाची काळजी, त्याला लहानपणापासून, त्याला भरवण्यापासून, त्याला मोठं करण्यापासून ती काळजी तिची असते, त्याच पद्धतीची काळजी
ह्या कीटकांमध्ये आपल्याला दिसते. सांगण्याचा उद्देश असा आहे की कीटकांना जरी बोलता येत नसेल किंवा त्यांना जरी आपली भाषा समजत नसेल तरी त्यांच्यामध्ये ते निसर्गतः त्यांना पेरेंटल केअर दिलेली आहे. त्याच्यामध्ये पहिला मी फोटो याच्यात एक हनीबीच्या पोळ्याचा ठेवलाय, म्हणजे जे आम्ही आर्टिफिशियल हनीबी पाळतो त्याच्यामध्ये पोळी दिसतात आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या माशा एकत्र तुम्हाला बसलेल्या त्या काळ्या काळ्या दिसत आहेत. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या माशा आहेत, त्या एकमेकाचं रक्षण करतात, एकमेकाला भरवण्याचं काम करतात. तर ही पेरेंटल केअर म्हटलं. आणि हा फोटो एक मी पक्ष्यांचा ठेवलाय की पक्ष्याची जी छोटी पिल्लं ज्यावेळी पिंजऱ्यात असतात त्यावेळी ती येते आई आणि त्याच्या पिल्लामध्ये भरवून जाते. तर हा फोटो खूप आपल्याला सांगून जातं की पेरेंटल केअर म्हणजे आपल्या मुलांची काळजी हे आपल्यातच नसतं, तर ह्या कीटकांमध्ये देखील आपल्याला कीटकांमधनं हे शिकायला मिळतं. ओके, आता आपले हे जे कीटक आहेत त्याची थोडक्यात मी हिस्ट्री थोडी सांगण्याचा प्रयत्न करतो की हे जे इन्सेक्टचा वापर जो आहे, ह्या कीटक आपण आता जे शिकतोय ते इन्सेक्ट काय आताचे नाहीये, हे फार पूर्वीपासून आपल्याकडे आलेले आहेत. आणि आपण त्याचा उपयोग फक्त शिकण्यासाठी किंवा काही शेतकऱ्याला तो शत्रू आहे म्हणून त्याला मारण्यासाठी किंवा काही मित्र कीटकांचा आपल्या स्वार्थासाठी आपण वापर करत असतो. खरं म्हटलं तर आता मधमाशीचं जर उदाहरण सांगायचं झालं तर मधमाशी पालन हे खरं तर स्वार्थासाठी केलं जातं, परंतु त्याच्यामध्ये आपला उद्देश दुसरा काय असतो की आपल्या ह्याचं परागीभवन व्हावं आणि त्याच्यापासून आपल्याला मध घ्यावा, बरोबर. पण हे करत असताना त्या कीटकांचं संवर्धन करणं देखील गरजेचं आहे. हाच संदेश मला आजच्या याच्यातनं द्यायचा आहे की कीटकांना शत्रू म्हणून बघू नका, सगळेच कीटक शत्रू नसतात. तर ह्या कीटकांचा आतापर्यंत हिस्ट्रीमध्ये जर बघितलं तर कसा प्रकारे वापर केला जातो, तर पहिले 2 फोटो मी मुद्दाम ठेवले की इन्सेक्ट्स इन आर्ट, म्हणजे वेगवेगळे जे कलाकार आहेत. तर तुम्हाला माहिती असेल की कलाकार जे असतात ते काही कीटकांपासून काही वस्तू तयार करतात. आता जे काही ग्लो कीटक असतात म्हणजे चमकणारे जे कीटक असतात त्यांचा वापर करून तुम्ही एखादा असं डिझाईन बनवू शकता, एखाद्याचा कीटकाचा वापर करून ड्रॉइंग करू शकता. हे सगळ्या कीटकांचा वापर ह्याच्यात केलेला आहे. इन्सेक्ट्स इन मूव्हीज, बऱ्याच मुलांना मी नंतर लिंक देणार आहे की काही मूव्हीज मध्ये ह्या इन्सेक्टचा वापर करून कार्टून मूव्हीज बनवलेल्या आहेत आणि ते आपण बघताना खूप इंटरेस्टने बघतो. जसं आपण कार्टून बघतो त्याचप्रमाणे या कीटकांची हिस्ट्री दाखवलेली आहे. काही बग्स सारखे पिक्चर जे आहेत त्याच्यामध्ये त्यांचं सोशल बिहेवियर दाखवलेलं आहे. म्हणजे ह्या कीटकांचा वापर वेगवेगळ्या फील्डमध्ये केला जातो. दुसरं एक आपल्या माहितीसाठी इथे इन्सेक्ट्स इन लिटरेचर, थॉमस मफेटचं एक 1634चं बुक आहे द थिएटर ऑफ इन्सेक्ट्स. ते जर तुम्हाला जर कुठे मिळालं, माझ्यामध्ये PDF त्याची असावी, तर ती तुम्ही एकदा वाचा की त्याच्यामध्ये इन्सेक्टची सगळी हिस्ट्री दिलेली आहे. 1634चं बुक आहे. म्हणजे तेव्हापासून ह्या कीटकांचा वापर त्या नॉलेजसाठी केला जातो. दुसरं जे आहे की अल्बम, किसिंग बग्स नावाचा एक व्हिडिओ अल्बम अमेरिकेमध्ये एकाने बनवलेला होता, तर ते इथे त्याचा वापर केला आहे. आणि पोस्टेज स्टॅम्प जर तुम्ही निरीक्षण करत असाल काही बाहेरच्या देशामध्ये, पोस्टेज स्टॅम्पवर देखील कीटकांची चित्र टाकलेली आहेत. इथे एक मलेरियाच्या प्रमोशनसाठी एक डासाचा स्टॅम्प आहे. दुसरा इथे प्रेइंग मॅन्टिड नावाचा जो कीटक आहे जो नेहमी आकाशाकडे असं प्रे करण्यासाठी त्याचे पाय असतात, तर त्याचा वापर करून एक मेसेज देण्याचं काम ह्या वेगवेगळ्या फील्ड मधनं केलं जातं. मला सांगायचा उद्देश काय, इन्सेक्ट्स हे सगळ्या फील्डमध्ये त्याचा वापर होतो, त्याच्यासाठी हे काही मी चित्र टाकलेली आहेत. आता आपण जो मुख्य विषय आहे जो बेनिफिशियल इन्सेक्ट, म्हणजे मुख्यत्वे करून जे काही शत्रू कीटक बरेच आहेत ते काय, आता हा विषय आजचा मी मुद्दाम त्यात ठेवलेला नाहीये कारण त्याच्यावर वेगळाच वेबिनार होऊ शकतो. परंतु आपल्याला आज बेनिफिशियल इन्सेक्ट, आपल्या दृष्टीने जे काही महत्वाचे कीटक आहेत त्याच्यापासून आपल्याला पण फायदा होईल आणि निसर्गामध्ये त्यांचं जर तुम्ही संख्या वाढवली तर निश्चितपणे शेतकऱ्याला देखील फायदा होईल. तर असे काही कीटक मी इथे तुमच्या समोर इथे आज घेऊन आलोय. त्याच्यामध्ये पहिला लेडी बर्ड बिटल. बऱ्याच वेळा जर तुम्ही निरीक्षण आता कराल याच्यानंतर तर त्यावेळी तुम्हाला अशा प्रकारचे रंगीबेरंगी वर छोटेसे स्पॉट असलेले कीटक आपल्याला दिसून येतात बिटल वर्गातले. तो पतंग नसतो परंतु तो बिटल असतो. तर असे कीटक जे असतात ते काय करतात, तर लेडी बर्ड बिटल हा जो बिटल आहे तर तो आपल्या बागेमध्ये ज्या शत्रू किडी आहेत, ज्या शत्रू किडींच्या अळ्या असतील त्यांना शोधून काढतो, त्यांच्यावर त्याचे उदरनिर्वाह चालते. म्हणजे हा आपला मित्र कीटक आहे. तर लेडी बर्ड बिटल नावाचा एक कीटक आपल्याला बऱ्याच वेळा दिसतो. बीज आपण म्हटलं जशी हनी बी आहे, बाजूला मी हनी बी ठेवली आहे, इकडे बीज ठेवली आहे. बीज म्हणजे ह्या जनरल वास्प ज्या उडणाऱ्या, आपल्याला बागेमध्ये जर तुम्ही गेलात कधी तर उडणाऱ्या अशा बऱ्याचशा माशा दिसतात. तर त्या सगळ्याच शत्रू नसतात. तर त्या उडत का असतात, तर त्या त्यांचं खाद्य शोधत असतात किंवा त्या पॉलिनेशन मध्ये मदत करत असतात. म्हणजे ती एक बी एका फुलावर बसली की त्याच्यात इथे पांढरा दिसतंय बघा, ह्या फोटोमध्ये तुम्हाला पायाच्या भागाकडे पांढरा भाग लागलेला दिसतोय, ते पोलन्स आहे. म्हणजे आपल्याला माहितीये की परागीभवन ज्यावेळी आपण शिकतो की नर मादी आणि नर फुल आणि मादी फुल
तर नर फुलावरचे जे परागकण असतात ते मादी फुलाच्या ओहोरीवर पडले की तिथे फुल तयार होतं. बरोबर, हे एक सायन्स आहे. तर हे काम कोण करतं? तर हे काम बऱ्याच वेळा वाऱ्यामार्फत केलं जातं, कधी कधी पाण्याच्या ड्रॉप्स मधून ते परागकण जातात. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे 80% काम हे 80 ते 90% काम हे ह्या बीज करतात. तर ह्या पॉलिनेशन त्याला म्हटलं जातं. तर ह्या बीज काय करतात? ते काय स्पेशल ते काम करत नाही. त्या ज्यावेळी तिथे खाण्यासाठी एका फुलावर बसतात तर त्यांच्या पायाला एक विशिष्ट चिकट स्त्राव असतो. तो स्त्राव त्या ज्यावेळी तोंड त्या फुलामध्ये जातं त्यावेळी ते पाय पण त्यांना दुमडावे लागतात आणि ते पाय दुमडल्यानंतर ते त्या फुलामध्ये जे परागकण असतात त्या नर फुलावरचे तर ते त्यांच्या पायाला चिकटतात आणि परत ज्यावेळी ते दुसऱ्या फुलावर मादी फुलावर बसतात तिथे ते जातात त्यावेळी ते परागकण तिथे टॅप करतात. म्हणजे एक त्यांना विशिष्ट त्यांना दिलेले आहे सूचना की दुसऱ्या पायाने ते टॅप करतात. म्हणजे काय होतात? ते परागकण त्या झाडावर पडतात. तर अशा प्रकारे हे पॉलिनेशन म्हणून आपल्याला उपयोग पडतो आणि त्याच्यामुळे आपली उत्पादकता वाढते. म्हणजे शेतकरी ज्यावेळी विचार करेल की तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमची जर फुलं भरपूर समजा फ्लॉवर्स आलीये पण जर परागीभवनात जर झालं नाही, तुम्ही जर कीटक सगळे हे मारून टाकले औषधाने तर काय होईल की नर फुलावरचे परागकण मादीवर पडणार नाहीत आणि त्याला फळ लागणार नाही. बरोबर, हे सिंपल लॉजिक आहे. तर ह्याच पद्धतीने ह्या माशांना वाचवणं आपल्याला गरजेचं आहे. तिसरी मी सांगितली ती हनीबी. आता हनीबी विषयी बोलायचं तर आपल्याला भरपूर वेळ लागेल, परंतु हनीबी काय करते तर वेगवेगळ्या फुलांवरून परागकण घेते, मध घेते, विशेष म्हणजे मध घेते. ह्या ज्या माशा आहेत बीज म्हणून मी म्हटल्या त्या फक्त परागकण हे करतात, पण हनीबी मधून आपल्याला विशेष करून मध मिळतो आणि मध गोळा करताना ती त्याच पद्धतीने परागकण पण एक फुलावरून दुसऱ्या फुलावर टाकत असते. आणि हनीबी पासून आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळतात. त्याच्यामध्ये तुमचं वॅक्स मिळतो. मेन म्हणजे आपण जे मेन वापरतो वॅक्स आपण जे वापरतो तर ते त्याच्या एका सिक्रेटरी ग्लँड्स मधून ते वॅक्स सिक्रेट होतं, ते आपण काढू शकतो. मध चांगल्या प्रतीचा आपल्याला मिळतो आणि मधाचा आपल्याला उपयोग माहितीच आहे की एक एज अ चांगलं मेडिसिन म्हणून ते वापरलं जातं. नंतर हनीबी पासून आपल्याला एक मेडिसिन मध्ये त्याचा उपयोग केला जातो. बऱ्याच मुलांना माहितीसाठी सांगतो की जर पायाला लकवा वगैरे जर मारलेला असेल, म्हणजे आपण म्हणतो की पॅरालिसिस वगैरे होतो, तर अशा थेरपीमध्ये जर त्यांना तुम्ही हनीबीचा बाईट्स दिला तर त्याच्यासाठी स्पेशल थेरपी असते. जर तुम्ही त्या भागावर जिथे तुमची मुवमेंट होत नाहीये पायाची वगैरे हाडाची तिथे जर त्याला हनीबीने जर डंक मारला, त्या स्पेशल हनीबी असतात त्या जर डंक मारला तर त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं केमिकल ती सोडते. ज्यावेळी ती हनीबी डंक मारते त्यावेळी ती केमिकल सोडते आणि त्या केमिकलमध्ये त्याला व्हेनॉम असं म्हटलं जातं, हनीबी व्हेनॉम म्हटलं जातं आणि त्याची इंटरनॅशनली प्राइस जर बघितली तर ती आपल्याला लाखो कोटीमध्ये असते. मोठ्या प्रमाणात जर ती वागवायची असेल तर लाखामध्ये त्याच्या किमती असतात. तर त्याचा उपयोग ह्या मेडिकल थेरपीमध्ये केला जातो. चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग होतो. बऱ्याच वेळा बाहेरच्या देशामध्ये ह्या थेरपी जास्त वापरल्या जातात. आपल्याकडे पुण्यामध्ये जे हनीबी रिसर्च सेंटर आहे पुण्यामध्ये नॅशनल सेंटर आहे तिथे देखील ह्याच्या काही थेरपी ते करतात आणि तिथे काही ट्रेनिंग दिली जातात. त्याच्यामध्ये ह्या गोष्टी ते सगळं शिकवतात. तर ह्या गोष्टी आपल्याला या हनीबी मधून घेण्यासारख्या आहेत. आणि दुसरं म्हणजे फायदा म्हणजे की आपल्याला त्याचं मधासारखं उत्तम प्रॉडक्ट मिळतं. निसर्गामध्ये जे मध आहे ते आपल्याला गोळा करून देतात आणि त्याच्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकतं. तर अशा प्रकारचे हनीबी कडून आपल्याला फायदा होतो शेतकऱ्याला. दुसरा कीटक जो आहे पुढचा तो म्हणजे सिल्क वर्म. आता सेरिकल्चर तुम्ही साड्या वगैरे बघत असाल, सुतीच्या साड्या आपण म्हणतो किंवा सिल्कच्या साड्या असं आपण बऱ्याच वेळा म्हणतो. तर हे कोण देतं आपल्याला? सिल्क कुठून मिळतं? तर त्याच्यासाठी हे जे काही मी फोटो दाखवलाय सेरिकल्चर म्हणून एक ब्रँच आहे एंटॉमॉलॉजी मध्ये, त्याच्यामध्ये ह्या कीटकांचा अभ्यास केला जातो. त्याच्यामध्ये देखील अंडी असतात, अळी असते, कोश असतात आणि मग पतंग असतात. ते एका विशिष्ट मलबेरीच्या झाडावर वाढवले जातात. त्याच्यातून पतंग बाहेर येतात, त्याच्यातून अंडी घातली जातात, अंड्यामधून त्या अळ्या बाहेर येतात आणि अळ्यामधून जे कोश तयार होतात, मगाशी मी जे सांगितलं की कोश तयार झाले की ते कोशामधून पतंग बाहेर यायला द्यायचं नाही, त्या कोशांना मारायचं उकळत्या पाण्यात टाकून आणि त्याच्यातून जे काही धागे येतात त्याला सिल्क म्हणून वापरलं जातं. आणि हे कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये जर तुम्ही बघितल्या तर सिल्क इंडस्ट्री कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागामध्ये मोठ्या प्रमाणात हे व्यवसाय आहे आणि ते शेतकऱ्यांना पैसा मिळवून देत आहेत. ते जे ककून्स असतात, जे मगाशी कोश म्हटलं, ते कंपनी विकत घेते आणि पुढची जी प्रोसेस असते ती कंपनी करते आणि चांगल्या सुती ज्या सिल्क वर्मच्या ज्या साड्या आहेत त्याचं सिल्क आपल्याला चांगल्या पद्धतीचं मिळू शकतं. म्हणजे हा एक फायदा आपल्याला त्या कीटकांपासून मिळतो. आणि हे जनरली सिल्क जो कीटक आहे तो जंगलामध्ये, मोठमोठ्या जंगलामध्ये हा आढळून येतो आणि आता ह्या काही वर्षामध्ये हा एक व्यवसाय म्हणून लोक करायला लागले. मलबेरीची झाडं लावली जातात. मलबेरी सिल्कवर्म जर तुम्हाला तयार करायचं असेल तर मलबेरीची झाडं, तुती त्याला म्हणतात, तुतीची झाडं लावायची.
त्याची जी पानं असतात ती त्या किडींना खायला घालायची आणि त्याच्यापासून हे कोश मिळवायचे आणि ते कोश विकून आपल्याला त्याचे पैसे मिळतात. आणि पुढचा जो एक महत्वाचा कीटक आहे तो लॅक इन्सेक्ट. बऱ्याच वेळा तुम्ही पोस्टामध्ये लाख बघितली असेल. आपण एखादं सील करण्यासाठी किंवा इलेक्शनच्या कामामध्ये ती वापरली जाते किंवा बऱ्याचशा पार्सल ऑफिसेसमध्ये ही लाख ही वापरली जाते किंवा पेपर सील करण्यासाठी आपण तो सील म्हणून त्याचा वापर केला जातो. ती लाख सहसा निघत नाही गरम केल्याशिवाय. त्यामुळे हे आपल्याला लाख कोण देतं तर हे कीटक देतात. ह्या झाडावर तुम्ही बघत चाल एक छोटीशी फांदी मी दाखवली त्याच्यावर हे कीटक जे चिकटून बसलेले आहेत आणि ते आपल्या शरीरातून एक प्रकारचा एक चिकट स्त्राव सतत बाहेर टाकत असतात. आणि विशेषतः आदिवासी भागामध्ये चंद्रपूर नागपूर साईडला जो आदिवासी भाग आहे तिथे ही इंडस्ट्री खूप मोठी आहे. तिथे ते आदिवासी लोक ह्या जंगलात फिरतात आणि अशा प्रकारची झाडं असतात ती काही ठराविक झाडांवर त्या फांद्यांवर हे कीटक आढळून येतात. ते सगळी लाख तिथून गोळा करतात आणि ती त्याच्यावर धुवून ती प्रोसेस करून कंपन्यांना दिली जाते आणि त्याच्यापासून त्या कच्च्या मालापासून ही लाख आपल्या बाजारामध्ये रेडीमेड मध्ये आपल्याला मिळते. आपल्याला आपण गेलो बाजारात आणि पटकन एक मधाची बॉटल घेऊन आलो, आपण पैसे दिले आणि मधाची बॉटल घेऊन आलो, त्याची व्हॅल्यू आपल्याला त्यावेळी समजत नाही. परंतु हे ज्यावेळी लोक काम करतात त्याच्यामध्ये प्रोसेस होते म्हणून त्याची किंमत बाजारामध्ये आलेली वाढते. तसंच हे लॅक इन्सेक्टमुळे बरेचसे आदिवासी कुटुंब त्यांचा हा रोजी रोटीचं साधन आहे. त्यामुळे हे इनडायरेक्टली हे इन्सेक्ट त्यांना त्यांचा उद्योग त्यांना पैसे मिळवून देण्याचं काम करतायत आणि निसर्गाचं संवर्धन देखील ते करतायत. दुसरं अजून काही कीटक त्याच्यामध्ये आहेत ते म्हणजे ऑस्ट्रेलियन बीच वर्म्स. म्हणजे गांडूळ जसा आपला असतो, गांडूळ पण हा एक कीटक वर्गातलाच प्राणी आहे पण तो वेगळ्या ग्रुपमध्ये येतो. तसे हे ऑस्ट्रेलियन बीच वर्म्स ते वरच्या फोटोमध्ये जे तांबड्या रंगाचे दिसत आहेत तर ते काय करतात की माशांना आपण जसं आपल्याकडे आपण काय म्हणतो आपण पाग लावतो म्हणजे मासे पकडण्यासाठी जसे आपण गांडूळ लावून ते पाण्यात टाकतो तर हे जे वर्म आहेत हा एक इन्सेक्टचाच प्रकार आहे. तर ते व्हेरी टेस्टी असतात म्हणजे ते प्रोटीनियस हायली प्रोटीनियस आणि ते माशांना खूप आवडतात. तर ह्यांचा वापर ह्यांचं प्रोडक्शन खास फिशिंग साठी केलं जातं आणि त्याच्यामध्ये ते प्रोटीन हाय असल्यामुळे फिश देखील चांगल्या पद्धतीचे आपल्याला मिळतात. दुसरा एक ड्रॅगन फ्लाय. हा कीटक तुम्ही ओळखत असाल. बरेचसे जे खेडेगावात मुलं राहतात त्यांनी लहानपणी, आता मला माहित नाही की आता ते भात शेतीवर बऱ्याच वेळा हे कीटक दिसून येतात. त्याला आपण पतंग चतुर म्हणतो. चतुर बरोबर ना, चतुर असं म्हणतो. पूर्वी त्याला आपण लहानपणी त्याला आपण दोरा बांधायचो आणि तो त्याच्या शेपटीला दोरा बांधला की तो उडायचा बरोबर आणि त्याला ती आपल्याला गंमत वाटायची. तर हे जे चतुर असतात तर हा आपला शत्रू नाहीये बरोबर. हा काय करतो जेव्हा तुम्ही भाताची लोंबी येते, भात शेतीची तुम्ही बघा अजून पण निरीक्षण करू शकता. जर भात शेती लोंबीवर आल्या की हे चतुर दिसायला लागतात बागेमध्ये त्या शेतामध्ये. तर ते काय येतात तर त्यांचं खाद्य म्हणजे भातावरच्या अळ्या. वेगवेगळ्या प्रकारच्या अळ्या भातावर ज्या असतात त्या शोधतात आणि ते पटकन तिथे बसतात. त्यांची नजर एवढी तीक्ष्ण असते की ते तिथे बसतात, ती कीड उचलतात आणि पटकन खाऊन टाकतात. तर हा आपला शेतकऱ्याचा एक चांगला मित्र आहे. पण हल्ली काय झालंय की रासायनिक कीटकनाशकांचा वापर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त करायला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे हे मित्र कीटक जे आहेत, कारण कीटकनाशक ज्यावेळी आपण फवारतो त्यावेळी कीटकनाशकामध्ये असं कुठलं वर्गीकरण नाहीये की त्याने मित्र कीटकांना जिवंत ठेवावं आणि शत्रू कीटकांना मारावं. असं काही कुठली टेक्नॉलॉजी अजून तरी आलेली नाहीये. फक्त कीटकनाशकामध्ये कमी तीव्रतेची औषधं आलेली आहेत की ज्याच्यामुळे हे कीटक कधी कधी वाचतात परंतु आपला शत्रू कीटक मरतो. हे काही औषधं अशी आहेत परंतु अशी कुठलीही जनरल औषधं नाहीत की हे फवारल्यानंतर हे कीटक वाचतील. पण आता आपल्याला ते करणं गरजेचं आहे. रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला पाहिजे परंतु तो किती प्रमाणात करायचा हे पण महत्वाचं आहे ना. त्याच्यासाठी संशोधन झालेलं आहे. प्रमाणात जर तुम्ही वापरलं, योग्य वेळी वापरलं तर त्याचे दुष्परिणाम होत नाही. परंतु आपले शेतकरी बरेचसे जे हे नॉलेज नसतं ते काय करतात, कोणाचाही सल्ला घेत नाहीत. त्यांच्या जे पूर्वापार जे आलेलं आहे की ह्या वर्षी हे कीटकनाशक गेल्या वर्षी आमच्या आजोबांनी एवढं मारलं होतं आता वाढवायला काय हरकत आहे असा विचार करतात आणि ते बिंदास वापरतात. त्याच्यामुळे काय झालं हे जे मित्र कीटक आहे त्यांच्या प्रजाती कमी होत चालल्यात. जसे वाघ आपल्या जंगलातले कमी होत चाललेत, सिंह कमी होत चाललेत, त्यासाठी गव्हर्नमेंट आता मोठे प्रयत्न करते. तसं गव्हर्नमेंटचे प्रयत्न अजून ह्या कीटकांसाठी तसे झालेले दिसत नाहीयेत आणि ते करायचे कोणी, आपणच. जर आपणच ह्याचा वापर जर कमी केला तर निश्चितपणे ह्या कीटकांची संख्या वाढेल आणि भविष्यात ते परत आपल्याला पूर्वी जशी शेती लोक पारंपरिक पद्धतीने करायची रासायनिक कीटकनाशकांविरुद्ध म्हणजे नसताना देखील तशा प्रकारचे आणि चांगलं हेल्दी फूड आपल्याला मिळू शकेल. ही स्पॅनिश फ्लाय नावाची जी त्याचं जे केमिकल असतं त्याच्यामध्ये काही बघा मी सांगतो याच्यात बऱ्याच वेळा आपल्याला माहितीये की घरामध्ये आपण झोपलो रात्रीच्या वेळी पावसाळ्याच्या वेळी की एखादा कीटक जर चिरडला आपल्या शरीराकडे की तिथे पोस्ट्युल्स तयार होतात.
ओके, तिथे एक केमिकल ते सिक्रेट करतात. ते केमिकल त्यांचं ऍक्च्युली प्रोटेक्शनसाठी असतं. एखादा शत्रू आला तिथे केमिकल त्याच्यावर असं टाकतात जोरात, आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरावर जर ते केमिकल पडलं तर ते तिथे पुरळ उठतो, पाण्याचे पुरळ उठतात. तर अशा प्रकारचा हा स्पॅनिश फ्लाय जी कीटक आहे त्याचं जे केमिकल आहे ते बऱ्याच वेळा मेडिकल औषध म्हणून वापरलं जातं. म्हणजे प्रत्येक कीटक विषारी असतो असं नाही, त्याचं केमिकल चांगल्या मेडिसिन तयार करण्यासाठी देखील वापरलं जातं. हा जो फोटो दाखवलाय तो मी मगाशी सांगितलं हनीबी थेरपीचा, तो मुद्दा मी ते मेडिसिन मध्ये मी टाकलाय की बघा ती हनीबीला त्या फोर्सेपने पकडलेला आहे आणि तो स्टिंज एक छोटस टोक त्याच्या शेवटी दिसतंय बघा, आणि ती जो बॉडी पार्ट आहे तिथे ती हनीबी नेली जाते आणि तिथे त्याला जबरदस्तीने तिला असं डंख करायला लावला जातो. कारण शेवटी हनीबी कशी आहे की जेव्हा शत्रू येतो आणि तिला शेवटचा जेव्हा पर्याय नसतो त्यावेळी हनीबी काय करते की आपली जी स्टिंज आहे शेवट तिच्या टोकाकडे स्टिंज असते, ती अंडी घालण्यासाठी पण त्या स्टिंजचा वापर केला जातो आणि शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी तेव्हा ती स्टिंज तिथे आतमध्ये इन्सर्ट करते. आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट हनीबी विषयी मला सांगावीशी वाटते की हनीबी ज्यावेळी चावते आपल्याला, हे मुलांसाठी खूप इंटरेस्टिंग आहे की ज्यावेळी हनीबी चावते त्यावेळी ती तिचं जीवन संपवते. असा कुठलाच कीटक नाहीये की जो चावल्यानंतर आपलं जीवन संपवतो. म्हणजे त्याच्याकडून शिकण्यासारखं पण आहे की आपण आपली वेळ आली की आपण म्हणजे पॉझिटिव्ह घेण्यासारखं असं गोष्ट आहे की आपल्या कॉलनीसाठी नंतर तुम्ही एखाद्या हनीबी कॉलनीमध्ये जर तुम्ही दगड मारला तर तुमच्याकडे मागे हनीबी लागतात. त्याचं कारण काय की त्या तुमच्याकडे अटॅक करतात, पण त्या अटॅक करताना हा विचार करतात की आपल्या कॉलनीचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला अटॅक करणं गरजेचं आहे आणि त्यावेळी त्यांचं जीवन संपतं. कारण त्याची रचना अशी असते की ती जी स्टिंज आहे, जी हनीबीचा टोकाकडचा जो भाग आहे जो ते दंश करते, तो भाग परत तिला आत घेता येत नाही. ही त्याची शरीराची रचना आहे. जेव्हा तुम्ही पुढे डिटेल शिकाल हनीबी मध्ये, कधी सायन्सचे विद्यार्थी आहात त्यामुळे तुम्ही कधी ऍग्रिकल्चरला गेलात किंवा ह्या मेडिकल लाईनला गेलात, हे सगळं शिकवलं जातं. त्याच्यामध्ये असं आहे की जी स्टिंज असते ती परत आत घेता येत नाही. त्यामुळे एकदा तुम्ही स्टिंज मारली की ती स्टिंज बाहेर पडते आणि ती तुटते आणि त्याच्याशी तिचं एलिमेंटरी कॅनल जोडलेलं असतं. म्हणजे अन्न नलिका सगळी तिची शेवटपर्यंत त्याला जोडलेली असते, त्यामुळे ती जगूच शकत नाही, तिथून ती मरून जाते. तर हे एक त्या कीटकाला दिलेलं एक वैशिष्ट्य आहे त्या कीटकाचं, हे आपल्या मुलांना माहित नसतं म्हणून मी आपलं सांगितलं. आणि शेवटचा बेनिफिशियल म्हणजे आपल्या दृष्टीने शेतकऱ्याच्या पॉलिनेटर. मग अशी मी सांगितलं की वास्प आहेत, काही हनीबीज आहेत, त्या उत्कृष्ट पॉलिनेटर म्हणून काम करतात. आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो की हरियाणा, पंजाब वगैरे इकडे ह्या हनीबीचं एवढं मोठा बिझनेस आहे की तिथे लाखोनी पेट्या एका शेतात ठेवल्या जातात. तिथला सीझन संपला की त्या गाडीत भरतात. इव्हन तुम्ही युट्यूबवर बघा, अमेरिकेमध्ये देखील हनीबीचं मोठ्या का फक्त पॉलिनेशन, त्याच्यापासून त्यांना मध मिळवायचा नसतो, फक्त शेतामध्ये संख्या वाढावी आणि त्याच्यापासून आपलं पॉलिनेशन उत्पन्न वाढावं हा एक हेतू असतो त्यांच्या मागे, आणि त्या उत्कृष्ट पॉलिनेशनचं काम करतात. ओके, आता हे सगळं मी आज या याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी मी कव्हर करायचा प्रयत्न केला. अजून बऱ्याच गोष्टी आहेत परंतु सगळं तिथे सांगता येणं शक्य नाहीये. पण आता आपल्याला एक महत्वाचा विषय मला सांगावासा वाटतो की तुम्ही आता मुलं आहात, निरीक्षण शक्ती तुमची आहेच. कारण मी मागच्या तुमच्या फुलपाखरांच्या ह्याच्यात मी जॉईन झालो होतो आणि त्यावेळी तुम्ही ज्या पद्धतीने प्रश्न विचारलेत आपल्या मिलिंद पाटील सरांना, त्यांचा पण अभ्यास खूप दांडगा आहे त्याच्यातला, कारण ते दापोलीचेच विद्यार्थी आहेत फॉरेस्ट्रीचे, आणि त्यांनी देखील ते कुडाळमध्येच राहत असल्यामुळे माझा बऱ्याच वेळा त्यांचा संपर्क आलेला आहे. ते देखील उत्कृष्ट असं काम करतायत, बांबू शेतीमध्ये असेल, फुलपाखरांच्या मध्ये. तर त्यांना देखील तुम्ही फार सुंदर प्रश्न विचारले, तुमची जिज्ञासूवृत्ती तिथेच मला दिसली आणि म्हणून मी सगळ्या गोष्टी थोड्या इन्क्लूड करायचा प्रयत्न केलाय, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा व्हावा. आणि ह्या वेबिनारचा खरोखर जर फायदा झाला, तुमच्यातले काही ठराविक विद्यार्थी जरी त्यातले इंटरेस्ट घेतला आणि त्यांनी जर निसर्ग पर्यावरणासाठी जसे सगळे तुम्ही काम करताय एकत्र तर केलं तर निश्चितपणे फायदा होईल. तर आपल्याला माहिती आहे की हे इन्सेक्टचं ज्यावेळी आपण निरीक्षण करतो त्यावेळी आपल्याकडे काही गोष्टी आवश्यक आहेत. म्हणजे जर तुम्हाला ते व्यवस्थित निरीक्षण करायचे असतील तर तुम्हाला ते गोळा करण्याची टेक्निक माहिती पाहिजे, ते कसे आणायचे लॅबोरेटरीमध्ये, त्यांना पिनिंग कसं करायचं किंवा त्यांना ओळखायचं कसं, यासाठी ह्या काही गोष्टी आम्ही विद्यार्थ्यांना देखील आम्ही कॉलेजमध्ये एक कोर्स आहे त्याच्यामध्ये हेच शिकवतो की ह्या गोष्टी आपल्याला छोट्या छोट्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत, त्या तुम्हाला करता किंवा तयार पण करता येतात. आता हे पहिला फोटोमध्ये मी दाखवलं इन्सेक्ट कलेक्टिंग नेट. हे बाजारामध्ये काही दुकानामध्ये असे इथल्या नाही परंतु मागवून तुम्ही घेऊ शकता, ऑनलाईन पण मिळतं. किंवा छोटं तुम्ही आपली जी माशांची हे असते माहितीये छोटी, आपण मासे टँक मधून काढण्यासाठी जी गाळणी वापरतो त्याच पद्धतीचं हे आहे. ह्याला एक हँडल असतं लांब. आता हे मोठं इन्सेक्ट नेट आहे की आपल्याला ते स्वीप करावं लागतं. म्हणजे जेव्हा तुम्ही बागेत जाता तेव्हा तुम्हाला फुलपाखरू एखादा उडताना दिसतंय तर त्याला डॅमेज न होता त्याला जर पकडायचं असेल तर हे अशा प्रकारचं नेट वापरायला लागतं. ते जिथे फुलपाखरू असेल
त्याच्या दिशेने असं आपल्याला पूर्ण असा एक स्वाईप करावं लागतं. म्हणजे काय होतं की ते फुलपाखरू त्या जाळ्यामध्ये येतं आणि तुम्ही ते पकडून व्यवस्थित त्याला तुमच्या एखाद्या पिशवीमध्ये ट्रान्सफर करू शकता. त्याला कुठलीही इजा न होता त्याचं निरीक्षण करून तुम्ही त्याला परत सोडून पण देऊ शकता. ओके, जर तुम्हाला नुसतं निरीक्षण करायचं असेल त्याला पकडा, त्याचं निरीक्षण करा, त्याचे पंख बघा, त्याच्यावर पट्टे बघा, त्याचे पाय बघा आणि परत त्याला अलगद त्याच्या पंखाला हात न लावता ते उघडून सोडून द्या. तर ह्याच्यासाठी हे इन्सेक्ट कलेक्टिंग नेट तुम्ही वापरू शकता. छोटे जे कीटक असतात ते ह्या नेटमध्ये येत नाहीत, मग त्याच्यासाठी काय वापरायचं, ऍस्पिरेटर. इथे मी ऍस्पिरेटरचं एक डिझाईन दाखवलंय, छोटं फोटो आहे हा ओरिजिनल आणि हे डिझाईन आहे. तर इथे बघा 2 पाईप्स दिसत आहेत. एका पाईपने तुम्हाला तोंडाने ते पाईप ओढावे लागतात आणि दुसऱ्या पाईप मधून आपल्याला ते कीटक आत जिथे कीटक असेल तिथे तो पाईप ठेवायचा. हा छोटा जो पाईप दिसतोय बेंड पाईप, तर तो जिथे कीटक असेल, भिंतीवर समजा एखादा कीटक असेल तिथे तो पाईप न्यायचा जवळ आणि इकडे एक मस्लिन क्लॉथ, एक त्याची धूळ वगैरे आपल्या तोंडात जाऊ नये, कारण आपण तोंडाने ते ओढणार आहोत, बरोबर. हवेचं प्रेशर आपल्याला क्रिएट करायचं आहे, तर त्याच्यासाठी ते कापड लावलेलं आहे. ते कापड का, त्याचे स्केल्स वगैरे आपल्या तोंडात जाऊन आपल्याला खोकलावर येऊ नये किंवा त्रास होऊ नये सिस्टीम मध्ये, म्हणून आपण ते केलेलं आहे. तर ही रबर ट्यूब असते इकडची, जी तोंडाने ओढायची ती रबर ट्यूब आहे. आणि जिथे तुम्हाला कीटक समजा एखादा भिंतीवर बसलेला आहे, पण तुम्ही जर तो जवळ गेलात तर तो उडणार आहे, तर तुम्ही तो लांब धरायचा त्याच्याबरोबर आणि जोरात आपण श्वास घ्यायचा, आतमध्ये ओढायचा आहे. तर तो काय होतो, त्या प्रेशरमुळे, हवेच्या प्रेशरमुळे त्या तुमच्या ह्या ऍस्पिरेटर, ह्याला ऍस्पिरेटर असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये, तर त्याच्यामध्ये तो कीटक येतो आणि नंतर तो तुम्ही मारून त्याला बाहेर काढून एखाद्या बर्नीमध्ये घेऊन त्याचं निरीक्षण करू शकता. दुसरे जे जमिनीतले कीटक आहेत, आता हे वर दाखवले बर्लेस फणेल, त्याला इंग्रजी शब्द आहे बर्लीज फणेल. तर जमिनीतले कीटक आपल्याला तसे मिळत नाहीत, मग त्याच्यासाठी काय करावं लागतं, माती आणावी लागते. जमिनीमध्ये समजा तुम्ही एखादा खड्डा मारला, तिथली माती गोळा केली आणि ती समजा माती असेल, पालापाचोळा असेल, त्याच्यामध्ये बरेच कीटक असतात, तर ते तुम्ही एक बल्बवर लावून त्याच्यामध्ये एक अशी रचना केलेली असते की एक जाळी असते. त्या बल्बच्या उष्णतेमुळे ते सगळे कीटक जे असतात ते सगळं मटेरियल जे असेल ते ह्या फणेलमध्ये वरच्या भागामध्ये इथे टाकायचं आहे. म्हणजे जेणेकरून ते वाळल्यानंतर त्यातले जे कीटक असतील ते उष्णतेमुळे काय होणार, ऑटोमॅटिक खाली येणार. आणि इथे एक फणेल ठेवलेला आहे आणि इथे प्रिझर्वेटिंग फ्लुइड ठेवलेलं आहे, म्हणजे एक अल्कोहोल असेल किंवा इथिल ऍसिटेट असेल, ही जी काही कीटकनाशक हे केमिकल आहेत प्रयोगशाळेमध्ये, ती तुम्ही त्याच्यामध्ये ते कीटक गोळा करू शकता. आणि ते कीटक गोळा केल्यानंतर तुम्ही मायक्रोस्कोप असेल छोटा घरामध्ये किंवा लेन्स एक तुमच्या सोबत कायम असली पाहिजे. लेन्सच्या द्वारे तुम्ही ते कीटक कुठले आहेत त्याचं शरीर रचना बघू शकता. तर हे काही बेसिक गोष्टी आपल्या सोबत असणं गरजेचं आहे. आणि ज्याला अगदी कीटकांचा अभ्यास करायचा आहे, एखादा फुलपाखरू मिळालंय, तर ह्या फोटोमध्ये बघा खालच्या मी दाखवलंय, ह्याला मग सेटिंग बोर्ड किंवा स्प्रेडिंग बोर्ड मध्ये नॉच आहे इथे आणि इथे एक स्क्रू दिलेला आहे. त्याची हाईट तुम्हाला कमी जास्त करता येते, जवळ घेता येतं किंवा लांब घेता येतं. तर त्याच्यावर त्याचे पंख पसरवायचे आहेत आणि मधल्या भागामध्ये त्याचं शरीर जे आहे ते ठेवायचं आहे आणि 2 बाजूनी ह्या फोटोमध्ये जसं दाखवलंय तसं पंखांवर पिनिंग करायचं आहे. पिन करताना त्याच्या पंखांना कोणतीही इजा होणार नाही, त्याच्यावर एक पेपरचा तुकडा ठेवायचा आणि त्याच्या पेपरवरती पिन ठेवायची. आणि हे सगळं ह्याच्यावर तुम्ही एकदा इन्सेक्ट लावले आणि ह्या इन्सेक्टसाठी ह्या प्रकारच्या पिन्स मिळतात. ह्या सगळ्या इम्पोर्टेड पिन्स आहेत. त्याचे नंबर बघा, तुमच्या लक्षात येईल किती छोटे असतील. तर 0000001234567. आपली टाचणी जी असते ती खूप मोठी असते, पण ह्या टाचणीच्या पेक्षा बारीक पिन आपल्याला इन्सेक्ट पिन म्हणून आपल्याला ऑनलाईन मिळतात. तर त्या का वापरायच्या, तर टाचणी जर लावली तर त्या इन्सेक्टचा जो आपण जी पिन घुसवणार आहोत त्या थोरॅक्स मध्ये, तर तो भाग डॅमेज होतो. ह्या छोट्या पिन असतात त्याच्यामुळे ते भाग डॅमेज होत नाही. आणि तुम्हाला हा सेटिंग बोर्ड जो आहे, सगळा बोर्ड जो आहे तो तुम्हाला वाळवण्यासाठी एखाद्या बल्ब खाली ठेवावा लागतो, थोडंसं सुरक्षित अंतर ठेवून. जसं आपण कॅरम बोर्डवर जसा बल्ब लावतो, तो कॅरम गरम राहावा म्हणून किंवा चांगला चालावा म्हणून, तशा प्रकारचा बल्ब लावून त्याच्याकडे ते वाळवायला लागतं. नाही तर काय होणार, कारण तो मेलेला इन्सेक्ट जर असेल तर त्याला तो काही दिवसांनी त्याला मुंग्या लागण्याची शक्यता असते, काही दिवसांनी तो खराब सडण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे ते चांगलं राहावं, हे म्युझियम मध्ये जे इन्सेक्ट ठेवतो तर त्याच्यासाठी हे प्रोसिजर करतात. परंतु कोणाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही हे घरच्या घरी इन्सेक्ट तुम्ही तुमचं कलेक्शन करू शकता. जसं आपण स्टॅम्प कलेक्शन करतो किंवा जसं काहीला छंद असतो पुस्तकं कलेक्शन करायचं, तसं का छंद असू नये इन्सेक्ट कलेक्शनचा. तुम्ही तुमच्या भागातले इन्सेक्ट जर गोळा केले, फुलपाखरं गोळा केली, माझ्या भागामध्ये ह्या प्रकारची फुलपाखरं मला मिळत आहेत, तर त्याचं आयडेंटिफिकेशन इझिली होतं. आणि तुम्ही तुमच्यामध्ये जर तशी लिखाणाची पद्धत असेल तर एखादं पुस्तक छोटंसं नुसतं फोटोग्राफ्सवर तुम्ही पुस्तक तयार करू शकता. हे मी तुम्हाला सांगून ठेवतो की अशा बऱ्याच गोष्टी लोक करतात आणि त्याच्यातून चांगल्या प्रकारे लोकांना माहिती मिळते की ह्या
आपल्या सिंधुदुर्गामध्ये बटरफ्लाय किती प्रकारची बटरफ्लाय दिसतात बघा. मध्ये मध्ये आपले कणकवलीचे ते प्राध्यापक आहेत ते मध्ये मध्ये माहिती देतात की हे बटरफ्लाय आज इथे दिसलं, हे बटरफ्लाय मिळालं, तर त्याचं ही स्पेसीज आहे. तर अशा प्रकारे तुम्ही चांगल्या पद्धतीने ते काम करू शकता. ओके, तर हे सगळ्या गोष्टी त्याच्या रिलेटेड मी तुम्हाला दाखवल्या. त्या पिन्स ज्या आहेत, पिन्स जरी कोणाला हवे असतील तर आपण, मी नंतर तुम्हाला पत्ते देईल, त्यांच्याकडून आपण मागवू शकतो. ओके, आता हे बघा, हे इन्सर्ट स्टोरेज बॉक्स म्हणून आम्ही प्रयोगशाळेमध्ये वापरतो. तर हा एक फोटो मुद्दा मी एका म्युझियम मधला टाकलाय, किती सुंदरपणे अरेंजमेंट केली आहे बघा. एकाच वर्गातली बटरफ्लाय, वेगवेगळ्या कलरची बटरफ्लायज त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने अरेंज केलेली आहे. जर तुम्ही तुमचा छंद म्हणून जरी अशा प्रकारचा एखादा बॉक्स घेतला आणि त्याच्यामध्ये तुम्ही नुसती बटरफ्लाय नाही, वेगवेगळे कीटक तुम्हाला जे मिळत आहेत, इव्हन कॉक्रोच पासून सगळे कीटक तुम्ही हा सिलेबसचा भाग आहे. म्हणजे आम्ही कॉलेजला जो कोर्स आहे त्याच्यामध्ये मुलांना आम्ही असाइनमेंट देतो की त्यांनी हे सगळं कीटक गोळा करावे आणि त्याला मार्क्स असतात. शेवटी प्रॅक्टिकल मध्ये त्यांना मार्क्स दिलेले आहेत. पण हे आपल्याला काय फक्त इंटरेस्ट म्हणून आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे कीटक आढळतात आणि त्यांना साठवायचं कसं, कारण एखादा कीटक समजा नष्ट होत असेल, मगाशी मी सांगितलं ओडोनाटासारखा कीटक म्हणजे चतुर कीटक आहे, तो हल्ली कमी व्हायला लागलाय. जर तुम्ही तो साठवून ठेवला तर तुम्ही पुढच्या पिढीला सांगू शकता की बघ हे कीटक आमच्या वेळी होते. हा त्याचा उद्देश म्हणून हे अशा प्रकारचे बॉक्सेस पण आपण तयार करून घेऊ शकतो सुताराकडून, किंवा तुमचे जे रेग्युलर जे बॉक्सेस असतात आपल्या घरामध्ये, बऱ्याच प्रकारचे बॉक्सेस शर्टचे असतात बॉक्सेस, ते पण जर तुम्ही त्याला व्यवस्थित बोर्डवर लावला, त्याला थर्माकोल जर खाली टाकलात आणि डांबर गोळ्या जरी त्याच्यामध्ये ठेवल्यात चार बाजूला, डांबर गोळ्या का, कारण कीटक जसा जुना होत जाईल तसा त्याला वास येतो. त्यामुळे डांबर गोळ्या जरी आपण 4 पेस्ट करून ह्या कोपऱ्यामध्ये ठेवल्या तरी त्याचा ते कीटक बरेच वर्ष बंदिस्त राहू शकतात. त्यामुळे हे तुम्हाला माहितीसाठी मी सांगून ठेवलंय. आता शेवटच्या आपल्या टप्प्याकडे येतोय. बरेच विषय मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय, आपण प्रश्नोत्तरामध्ये बघू तुमच्या काही शंका असतील तर. हे काय अॅनिमेटेड फिल्म्स विथ इन्सेक्ट्स इन्क्लूड, मी काही शोधल्या आहेत या मूवीज, ह्यातल्या मी सगळ्याच बघितल्या नाही. मी फक्त बग्स लाईफ वगैरे काही गोष्टी आहेत त्या बऱ्याच मुलांनी बघितल्या असतील, पण ह्या युट्यूब वरून मी आज सर्च करताना मला ह्या बऱ्याचशा अँड बुली, माया द बी मूवी, अँड्स बी मूवी, जेम्स अँड जायंट पीच फिल्म आहे, ग्रासहॉपर, सेंटिपेड, स्पायडर ह्यांचं रिलेशन त्यात दाखवलंय, स्पायडर्स वर एक फिल्म आहे, बग्स लाईफ तर तुम्ही बघितली असेल, अँड्स अँड अदर्स ह्याचं हे आहे, ग्रासहॉपर अँड्स आहे. अशा बऱ्याचशा मूवी, स्पायडर अँड फ्लाय आहे. तर ह्या तुम्हाला जेव्हा ह्या विषयामध्ये कधी वाटेल की बाबा हे बघावं, तर ह्या तुमच्याकडे एक संग्रही असाव्यात. पण मला जेवढ्या सापडल्या तेवढ्या मी तुम्हाला इथे या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दाखवल्यात. तर ह्या तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला बऱ्याच वेळा त्यातली नवीन नवीन गोष्टी माहीत होत जातील, काय असतं नेमकं, कसं असतं. तर ह्या त्याच्यासाठी एक मी कलेक्शन केलंय. तसंच दुसरा एक मी मुद्दा परवा मॅडमना बोललो परवा, की आमच्याकडे एक असं, आता गुगलवर आपल्याला माहितीये की गुगल हे आता गुगल गुरुच आपण असं समजतो. पूर्वी काय व्हायचं की कीटक ओळखण्यासाठी खास ते कीटक कलेक्शन करून आम्हाला बेंगलोर सारख्या ठिकाणी किंवा दिल्लीला सायंटिस्टकडे पाठवायला लागायचे. त्यातले जे तज्ञ असतील, समजा बटरफ्लाय मधला तज्ञ असेल जो बेंगलोरमध्ये आहे, तो सगळ्या बटरफ्लायचं आयडेंटिफिकेशन करून द्यायचा, कारण प्रत्येकाला काय त्याची स्पेसीज ओळखता येणार नाहीये, बरोबर. पण आता मुलांच्यासाठी जनरली कीटक हा कुठला आहे हे ओळखण्यासाठी एक ऍप गुगलवर आहे, पिक्चर इन्सेक्ट बग आयडेंटिफायर. तुम्ही कुठलाही ते ऍप जर डाउनलोड केलं, तुम्ही त्या कीटकाकडे गेलात आणि त्याचा फोटो जर काढला, तिथे त्याचा स्कॅन केला, तर तो निदान तुम्हाला ऍटलिस्ट तो कुठल्या वर्गातला आहे ही अशा प्रकारे आयडेंटिफाय इन्सेक्ट विथ स्नॅप, गेट ॲक्युरेट रिझल्ट विदिन सेकंड्स, म्हणजे लगेच खाली त्याला ते गुगलवर जातं आणि तिथे त्याची लिंक येते. ते अगदी ॲक्युरेट असेल ना असं नाही, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला थोडं सर्च करावं लागतं की त्या प्रकारचं दिसणार, त्याला जसं दिसेल त्या फोटोमध्ये त्याप्रकारे तो तुम्हाला शोधून देतो. लर्न मोर अबाउट इन्सेक्ट, मग ते शोधताना तुम्हाला काही त्याच्या वेगवेगळ्या लिंक दिसतात, मग त्या रिलेटेड तुम्हाला काय, मग त्याच्यात आपण शिरत जातो आतमध्ये. आणि बिल्ड युअर ओन कलेक्शन, ह्याच्यातून तुम्ही काय करू शकता, तुम्ही जे फोटो काढलेले आहेत ते तुमच्या माय गॅलरीमध्ये, तुमच्या त्या ऍपमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. म्हणजे जर त्याला कलेक्शन शक्य नसेल, त्यांनी निदान हे फोटो जरी काढले आणि उद्या कोण एक्सपर्ट भेटला, त्याला दाखवले, बघा हा आम्हाला कीटक असा असा आम्हाला दिसतेला, तर तो त्याच्याविषयी तुम्हाला माहिती देऊ शकतो आणि तुमचं नॉलेज त्याच्यातून वाढू शकतो. त्यामुळे हे एक ऍप आपल्या मोबाईलमध्ये घ्यायला हरकत नाहीये. ज्याला याची आवड आहे त्याने कधीतरी ट्राय करून बघा. आता आम्ही देखील, आम्हाला जर कन्फ्युजन वाटलं, कधी कधी सगळ्याच गोष्टी आपल्याला त्या तेवढ्या डीप लेवलला माहित नसतात, आम्ही जनरली ऑर्डर लेवल पर्यंत आयडेंटिफाय करू शकतो, पण काही मुलांचे काही शब्द असते, वेगळा कीटक दिसला की आम्ही लगेच त्यात टाकून थोडीफार त्याची रिलेटेड माहिती आपल्याला मिळू शकते. त्यामुळे हे थोडंसं मी तुमच्याशी शेअर केलंय. बरंच मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय आणि आपण हनी बीच्या थँक्यूने आपण ही स्लाइड समाप्त करतोय. अजून 1-2 गोष्टी सांगायच्या होत्या.
ह्या इन्सेक्ट मूवीच्या काही मी नंतर शेअर केल्या आहेत. हा, आता आपण एबीसीडी शिकतो बरोबर, आपण बऱ्याच वेळा एबीसीडी शिकली आहे, अ आ इ वगैरे शिकतो. तर मी हे थोडंसं आज एक व्हिडिओ बघताना माझ्या लक्षात आलं की आपल्या मुलांना देखील एबीसीडी अशी का शिकवू नये. ए फॉर अँड, बी फॉर बटरफ्लाय, सी फॉर क्रिकेट, याच्यामध्ये सगळ्या इन्सेक्टची नावं मी म्हणजे त्या व्हिडिओमध्ये होतं. हे का मी माझं कलेक्शन फक्त कलेक्ट केलंय आणि तुमच्या पुढे सादर करतो. हे तुम्हाला मी त्या लिंक मध्ये एक व्हिडिओ दिलाय, त्याच्यामध्ये ती एक व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये बघा सुंदर रीतीने त्यांनी एबीसीडी म्हणजे शिकण्याची जी आपली मूळ जो आहे एबीसीडी इंग्रजी शिकताना किंवा अ आई, तर त्याच्यामध्ये सगळ्या इन्सेक्ट त्याच्यामध्ये विभागलेले आहेत. मेजर जे इन्सेक्ट आहेत त्याच्यामध्ये लेसविंग आहे, मॉस्किटो आहे, प्रेइंग मॅन्टिड आहे, क्वीन बी म्हणजे त्याला हनी बी असं त्याला क्वीन बी पण म्हटलं जातं, रॉबर फ्लाय आहे, स्टिंग बग आहे, टर्माइट आहे, अंडरविंग आहे, वेल्वेट अँट आहे, झायलोड्रोमस आहे, येलो जॅकेट आहे. अशा बऱ्याचशे इन्सेक्ट त्यांनी त्याच्यात कंपाईल करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे अशा प्रकारे थोडंसं तुम्ही जर ह्या मूवीज लिंक्स आहेत इन्सेक्ट मूवीजच्या, आणि मगाशी जे दिलेत तुम्हाला तर त्या मी अॅनिमेटेड फिल्म्स आहेत. हा फरक आहे. काही मूवीजच्या लिंक दिल्या आहेत मी पुढच्या स्लाइड मध्ये, आणि ह्या अॅनिमेटेड फिल्म्स केलेल्या आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये इन्सेक्टचा वापर करून तुम्हाला एक मेसेज देण्याचा, फॉर एक्झाम्पल बी मूवी 2007ची आहे, त्याच्यामध्ये बीचं सगळं दाखवलेलं आहे, बीचं कसं असतं, त्याची वे ऑफ स्टाईल कशी आहे राहण्याची वगैरे, ह्या सगळ्या मूवीज आहेत आणि त्या अॅनिमेटेड फिल्म्स आहेत आणि त्या ऍक्च्युली इन्सेक्टच्या मूवीज आहेत. तर अशा प्रकारे मी माझं थांबवतो इथे आणि सुंदरपणे म्हणजे हे इन्सेक्टचा मी प्रयत्न केलाय की बऱ्याचशा गोष्टी अजून देखील असतील, परंतु आपल्या वेळेची मर्यादा लक्षात घेता आपल्याला जे काही जास्तीत जास्त सांगण्याचं होतं ते मी प्रयत्न केलेला आहे. ओके, थँक्यू. थँक्यू सर, खूप छान माहिती दिली तुम्ही. आणि मी आता मुलांना रिक्वेस्ट करते की प्रत्येकाने एकच प्रश्न विचारावा, कारण बाकीच्यांना पण संधी मिळेल. सो आय एम रिक्वेस्टिंग, तुमचे जे क्वेश्चन आहेत ते तुम्ही अनम्यूट होऊन एका वेळी एकाने विचारायचं. एकाचा प्रश्न संपल्याशिवाय दुसऱ्याने विचारू नये. एक आपण 15 मिनिटं प्रश्नोत्तराचा हे घेतोय आणि नंतर तुमचे प्रश्न जे आहेत ते तुम्ही व्हॉट्सअपवर टाकू शकता. सर व्हॉट्सअपवर आहे. हो चालेल. ओके, स्टार्ट करा. सर बोला. माझा बोला. प्रश्न होता की इन्सेक्ट रात्री जास्त करून का बाहेर पडतात? सांगतो. त्याच्यामध्ये कसे आहेत, इन्सेक्ट मध्ये 2 प्रकार आहेत, एक दिवसा फिरणारे आणि एक रात्री फिरणारे. आता रात्री फिरणारे आहेत त्यांना नॉक्टर्नल इन्सेक्ट असं म्हटलं जातं. आता बघा आपल्याला पण माहिती आहे ना की काही लोकांना रात्री प्रवास करायला आवडतो, काही लोकांना दिवसा प्रवास करायला आवडतो. तसंच इन्सेक्ट मध्ये आहे की त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. तसा तो एका ह्याच्यात उत्तर देणं कठीण आहे थोडं, की काही इन्सेक्टना एक निसर्गता अशी देणगी आहे की त्यांचे शत्रू हे सकाळी दिवसा ऍक्टिव्ह असतात बरोबर. तर त्या इन्सेक्टला आपलं संरक्षण करण्यासाठी त्याला रात्रीच बाहेर पडणं गरजेचं आहे. म्हणजे रात्री ते दिवसा जे इन्सेक्ट त्यांचे शत्रू असतात ते दिवसा ऍक्टिव्ह असतात, त्यांना रात्रीचे ऍक्टिव्हनेस त्यांचा नसतो. त्यामुळे त्यांचं संरक्षण करण्यासाठी ते रात्री बाहेर पडतात. आणि काही इन्सेक्ट रात्री त्यांचे शत्रू जर रात्री हे असतील ऍक्टिव्ह असतील तर ते दिवसा बाहेर पडतात. आणि दुसरं गोष्ट की क्लायमेटचा रिलेशन आहे की काहींना सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते तर ते सूर्यप्रकाशामध्येच बाहेर पडणार, आणि काहींना नॉक्टर्नल हॅबिट, मी मगाशी म्हटलं की ते नॉक्टर्नल म्हणजे मॉथ. आता बटरफ्लाय आणि मॉथ हे 2 प्रकार जर ह्याच्यामध्ये फुलपाखरामध्ये बघितले तर मॉथ जो प्रकार आहे, काळ्या रंगाची जी फुलपाखरं आहेत ती जनरली तुम्हाला रात्रीच्या वेळी लाईट अट्रॅक्टंट असतात. जिथे घरात बघा बऱ्याच वेळा तुमच्याकडे रात्रीची फुलपाखरं येतात, दे आर लाईट अट्रॅक्टंट. ओके, आणि त्यामुळे त्यांना आपण रात्रीच बघतो. पण ती दिवसा तुम्हाला फुलपाखरं, रंगीबेरंगी फुलपाखरं जनरली तुम्हाला दिवसा दिसणार, कारण त्यांना लाईटची गरज असते. ओके, हेच त्याचं कारण आहे, आणि शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी. सर तुम्ही जसं सांगितलं की बटरफ्लाय वगैरे तुम्ही असं एका याच्यात आणून ठेवा अळी आणि मग त्याचं बटरफ्लाय वगैरे, तुमच्याकडे असं काही आहे का? तुम्ही आम्हाला दाखवू शकाल असं? तुम्ही जर आता कसं आहे, आता लॉकडाऊन आहे, जर तुम्ही आमचे कधी पुढच्या तर जेव्हा कधी लॉकडाऊन सुरू होईल आम्ही मॅडमना सांगेन की कधी, मागे मी बोललोय मॅडमना ऍक्च्युली की आमच्या म्युझियमला वगैरे मॅडम या मुलांना भेट द्या, तर मॅडम तसं अरेंज करतील. तुम्ही तिथे प्रत्यक्ष येऊन तुम्हाला मी दाखवू शकतो. आमची मुलं काही प्रॅक्टिकल करतात, काही आमच्याकडे सॅम्पल्स असतात, तर मी तुम्हाला ते दाखवू शकतो. आणि तुम्ही पण घरी करू शकता. मला जरी कधी तुम्ही विचारलं की सर असं ठेवलंय आम्ही, काय करायचं, तर मी तुम्हाला फोनवरून सांगू शकतो. आणि तुम्ही स्वतः ऑब्झर्व करून ते निदान एखादं बटरफ्लायचं जरी पिपा मिळाला तुम्हाला किंवा अळी मिळाली, एक कुठलीही अळी मिळू दे, तर ती तुम्ही जगवायचा प्रयत्न करा. आणि त्याच्यातून काय बाहेर येतं ते मला फक्त फोटो काढून पाठवा किंवा सांगू शकता. त्यातून तुम्हाला थोडीशी आयडिया येईल. तर आम्ही तसंच एकदा ठेवलेलं आणि त्याच्यातनं मॉथ आलेला,
मॉथ आलेला. गुड गुड. आम्ही असं बरोबर. छोट्याशा डब्याला जाळी लावून ठेवलेली कीड वगैरे जाळी खायला. जाळी का आपण ना तर जाळी का लावतो तर त्याला हवा जावी म्हणून. जर तुम्ही पूर्ण बंद केलं पूर्ण तर काय होणार, हवा जाणार नाही आणि तिला रेस्पिरेशन मिळणार नाही. हवा नसल्यामुळे ती अळी मरू शकते कोशावस्थेमध्ये देखील. शेवटी कुठल्याही प्राण्याला जिवंत राहण्यासाठी हवाही हवी असते. त्यामुळे तुम्हाला पूर्ण जाळी कापड जरी लावून ठेवलं, फक्त ते कापड लावताना एक काळजी घ्यायची, जिथे तुम्ही ती बरणी ठेवणार आहात तिथे उंदीर नसणार नाही याची काळजी घ्यायची, नाही तर उंदीर तुमचं येऊन ती जाळी फाडून आतली कीड पण खाऊन टाकणार. आलं लक्षात? त्यामुळे तुम्ही जाळी लावताना ते उंदरापासून फक्त जरा थोडं सांभाळावं लागतं. सर त्याच्यातनं मॉथ येऊन उडाला सुद्धा. मॉथ उडाला, हा सोडून दिलात तुम्ही. ओके, त्याचा एक फोटो काढून ठेवायचा. तो मॉथ बोल. सर मला एक प्रश्न विचारायचा होता की एंड्स जे असतात म्हणजे मुंग्या, तर त्या मुंग्या म्हणजे अशाच चालताना अशा भेटल्यासारख्या काय करतात, म्हणजे एकमेकांसमोर येतात? तेच मगाशी मी तुला सांगितलं, मगाशी मी जे बोललो ना, सिग्नलिंग म्हणतात त्याला. तर त्या याच्यामध्ये केमिकल सोडत असतात त्या. तर त्या एकमेकाशी आपण जसं बोलतो ना भेटल्यावर, तसं त्या जो केमिकलचा वास असतो ना तो पुढच्या मुंगीला पास करतात आणि तो एका मुंगीकडून दुसरीकडून तिसरीकडे, त्याला तो सिग्नलिंग म्हणजे त्यांची कम्युनिकेशनची एक पद्धत आहे. त्यामुळे त्या एकमेकाला भेटतात, परत पुढे जातात. मग अशी मी जो व्हिडिओ दाखवला त्यात तसंच दाखवलं ना, त्या एका पाठोपाठ एक बरोबर चालतात. त्यांना एक गाईडलाईन मिळते की आपल्याला इथे जायचंय, इथे जायचं नाहीये. आलं लक्षात ना? जर एखाद्या मुंगीने सांगितलं की पुढे धोका आहे तर त्या तिथे जाणार नाही. आलं लक्षात? त्यामुळे त्या भेटतात, बोलत नाहीत, त्यांची ती भाषा आहे. थँक्यू सर. तुम्ही बोललेला की म्हणजे आता काजवे वगैरे आहेत ना, ते त्यांच्या लाईटने बाकीचे जे काजवे त्यांना अट्रॅक्ट करतात. मग सकाळच्या वेळेत पण त्या काजव्यांचे जे लाईट आहेत ते बाकीच्या काजव्यांना दिसतात का? हा, दिसू शकतात. दिसतात. जनरली काय असतं सांगतो मी, काजवे हे जनरली रात्रीच्या वेळीच लाईट इमिट करतात. ऍक्च्युली ती त्यांची एनर्जी आहे, बरोबर, एक प्रकारचं केमिकल आहे ते. तर रात्रीची गरज का आहे की रात्रीचं इतर कीटकांना बोलवण्यासाठी. कदाचित ते दिवसा दुसऱ्या पद्धतीने बोलवत असतील. रात्रीच्या वेळी त्यांना आरामात आपला मेंबर ओळखता यावा याच्यासाठी ते रात्री इमिट करतात, पण दिवसा माझ्या मते ते इमिट करत नाही. त्यांना ती तेवढीच एनर्जी रात्रीपुरती साठवून ठेवायची असते, दिवसभराची एनर्जी, आणि त्याच्यातून ते रात्री इमिट करतात जेव्हा गरज असेल तेव्हा. आपण टॉर्च कधी वापरतो? रात्रीच्या वेळीच ना. दिवसा टॉर्च वापरायची गरज नाही. तशा पद्धतीने त्यांचं बिहेवियर असतं. म्हणजे ना कधी कधी आपल्या तोंडावर हात फिरवते, ते एकमेकांशी संवाद साधतात तेव्हा काय? हा, सिग्नलिंग असू शकतं. म्हणजे आता त्याचा मी तेवढा डिटेल अभ्यास केलेला नाही, पण मुंग्यांमध्ये कसं असतं, हात फिरवणे बऱ्याच कीटकांमध्ये. आता तुमच्यामध्ये मधमाशीमध्ये सांगतो की एक प्रकारचा वेगळा डान्स असतो, त्याला विगल डान्स असं काहीतरी म्हटलं जातं. तर त्या एक प्रकारे विशिष्ट पद्धतीने डमरू आकारामध्ये जर एखादी हनीबी फिरत असेल तर त्या बाकीच्यांना समजतं की ते धोका आहे, की ते सेफ जागा आहे. ते त्यांची एक सिग्नलिंग सिस्टीम आहे. तसंच मुंग्यांमध्ये ते जे हात वगैरे फिरवतात ना, ते त्यांची सिग्नल देण्याची पद्धत आहे. समोरच्याला ते समजावं म्हणून ते पद्धत आहे. हा, बोल. आराधना कोण आहे? हिचं नाव काय? मनोजची मुलगी ना? हा, बोल. काय ते लाईट कशी तयार करतात? काय विचारायचंय तुला बाळ? काजवे लाईट कसे तयार करतात? हा, काजवे लाईट कसे? त्याच्यामध्ये बाळ एक हे असतं, त्याच्यामध्ये एक केमिकल असतं, रासायनिक केमिकल असतं. तर ते तिथे जो भाग असतो, त्यांच्या शेवटचा जो भाग असतो ऍबडॉमेन, तर त्याच्यामध्ये एक केमिकल असं हे होतं, बाहेर फेकलं जातं आणि त्याच्यातून ते केमिकलचा रंग जो असतो तो लाईट सारखा असतो, म्हणून तो आपल्याला लाईट सारखा दिसतो. आलं लक्षात? त्याच्यामध्ये शरीरामध्येच एक केमिकल असतं की ते त्या ग्रंथी, आपण जसं लाळ येते आपल्या तोंडामध्ये, तुला तर खातेस ना काहीतरी, लाळ येते की नाही ऑटोमॅटिक? लाळ येते ना ऑटोमॅटिक. तर तशा प्रकारे कीटकामध्ये एक केमिकल असतं, तर त्या केमिकलमुळे ती लाईट तयार होते. आलं लक्षात? सर तुम्ही मागाशी सांगणार होतात, म्हणजे उत्तर मागितलेलं, पण मला तुमच्याकडनं हवं की इन्सेक्ट एग पानाच्या पाठीमागे का घालतात? तुम्ही सांगायचंय उत्तर त्याचं.
सर मी सांगू? हा सांग सांग. म्हणजे सर जे अंडी घालणारे असतात ना, तर ते काळजीपूर्वक विचार करूनच पानाखाली अंडी घालतात. तर त्याचं कारण काय की त्यांचे जे भक्ष्य बाकीचे असतात ते त्यांना Yes. काही हानी पोचवू नये म्हणून. गुड. तुला बक्षीस माझ्याकडून. कोण नाव काय तुझं? आर्यन प्रभुगावकर. काय बक्षीस हवंय सांग. सुंदर, त्याने उत्तर बरोबर दिलंय. प्रत्येक मनुष्य प्राणी किंवा कुठलाही असेल. पावसापासून त्यांना हा उन्हापासून पावसापासून नाही, नाही, ते पण बरोबर आहे. सांगतो मी, त्याने जे उत्तर दिलंय ते अतिशय योग्य आहे की आपल्या पिल्लाचं संरक्षण शत्रूपासून होऊ, म्हणजे प्रत्येकाला वाटतं ना आपल्या पिल्ला आहेत ती शत्रूपासून सुरक्षित राहावी. तर समजा पानांवरच जर अंडी घातली तर काय होईल, शत्रूच्या नजरेत ते पटकन येईल. त्यामुळे शक्यतो प्रत्येक किडा हा आपल्या पिल्लाचं रक्षण व्हावं याच्यासाठी खाली घालतो. आणि दुसरं कोणी सांगितलं, पार्थ पाटील, त्याने सांगितलं ते पण बरोबर आहे की उन्हापासून संरक्षण व्हावं किंवा पाण्यापासून संरक्षण व्हावं याच्यासाठी पण ते लॉजिक, दोन तीन गोष्टी कारण आहेत त्याला, पण बरोबर तुम्ही सांगितलंय. सर पण प्रत्येक किडा जर पानाखाली घालत असेल तर दुसऱ्या किड्याला पण कळणार ना की यानं पानाखाली अंडी घातली. तसं नाही. जनरली किडा जेव्हा फिरतो ना तो वरून फिरतो ना जनरली. आता शेवटी हे बघ, ज्या किड्याला माहिती आहे पाण्याकडून, आता सापाचं उदाहरण माहिती आहे ना, साप बरोबर शोधून काढतो ना त्याच्या भक्ष्याला. साप फिरतो झाडावर आणि त्याचं भक्ष्य असेल तो बरोबर उडी मारून पकडतो. शेवटी ते आहेत, परंतु निसर्गतः संरक्षण व्हावं, जनरली लगेच कुठल्या ह्याला सापडू नये, हे त्यांची एक लपवण्याची पद्धत आहे. बरोबर, म्हणून ती पानाखाली घालण्याची पद्धत आहे, अंडी घालण्याची. थँक्यू सर. सर जे आता पालक वगैरे ज्या भाज्या असतात ना त्याच्यावर जी कीड असते आलेली, म्हणजे आपण जेव्हा घरी आणतो ती, मग त्या किडीचा पण पुढे होऊन कोश होतोच. होणार. तू ठेवून बघ. तू काय कर, पालकाची जर कीड असेल ना तर त्याचा पालक थोडा त्याच्याबरोबर ठेवायचा बर्नीमध्ये, आणि मगाशी सांगितलं त्याप्रमाणे थोडंसं पाण्याचं आतमध्ये पेपर ठेवायचं, म्हणजे वर्तमानपत्र भिजवून ठेवायचं, म्हणजे मॉइश्चर पाहिजे ना थोडं. तर त्याच्यात ना कुठला तरी पतंग बाहेर येणार, कुठल्याही अळीतनं पतंग हा बाहेर येणार. तू करून बघ आणि मग मला सांग. ओके सर, थँक्यू. अजून कोणाला विचारायचे प्रश्न? सर विचारू? हा बोल. शेवटचे 2 प्रश्न घेतोय आपण. सर मी एक शो बघितलेला टीव्हीवर, तर त्यामध्ये काय सांगितलं की सगळेच आर्थ्रोपोड्स जे असतात ते इन्सेक्ट्स नसतात, फक्त हेक्टोपोड्स असतात ते इन्सेक्ट असतात. मग असं का? हा सांगतो ना. आता उदाहरण मगाशी मी सांगितलं, हेक्झापोड म्हणजे काय, इंग्रजीमध्ये हेक्झापोड म्हणजे 3 पेअर्स ऑफ लेग्स, हे 6 पाय. बरोबर, पण कोळ्याचं उदाहरण मी सांगितलं मगाशी बोलता बोलता. कोळ्याला किती असतात? 4 पाय असतात, 4 पेअर्स ऑफ लेग्स. बरोबर, त्यामुळे तो पण ऑर्थोपोड आहे, पण तो इन्सेक्ट मध्ये येत नाही, त्याचं वर्गीकरण वेगळं आहे. पण तो पुढचा भाग झाला शिक्षणाचा. आता आपल्याला फक्त इन्सेक्ट म्हटल्यावर आपण सगळं म्हणतो ना त्याच्यामध्ये. मग ते पायांची रचना, पायांची संख्या जर वेगळी असेल तर तो इन्सेक्ट मध्ये येत नाही, तो वेगळा, त्याचा ॲकॅरिना म्हणून एक ग्रुप येतो त्याच्यामध्ये येतो, असं ते आहे. पण तो जेव्हा तू पुढे पुढे जेव्हा शिकत जाशील, ह्या विषयाचं ज्ञान होईल, तेव्हा ते त्याचं वर्गीकरण आपल्याला शिकता येतं. थँक्यू सर. सर काही मी साग या झाडाच्या पाठी अशी लहान लहान अशी अंडी बघितली, पण मी आता हे बघतोय ना साग या झाडाच्या पाठी. सागाच्या झाडाच्या, हा बरोबर. हो, अंडी असणार ना तिथे. अंडीच आहेत की? तू फोटो काढलायस का? कुठे दिसत नाही मला. हा दाखव, क्लिअर दिसत. हा सर फ्रंट कॅमेरा कसा करायचा? सर फ्रंट कॅमेरा ऑन कसा करायचा? एक काम कर, मला नंतर दाखव. तू फोटो काढून पाठव. फोटो काढून ग्रुपवर टाक. ग्रुपवर टाक, म्हणजे मी उत्तर देईन त्याचं. हा, इथे दिसणार नाही व्यवस्थित बाळ. बरोबर कर. अजून कोणाचे प्रश्न? अजून कोणाचे प्रश्न आहेत का? हा, तुमचे अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हॉट्सअपवर टाकलं तरी चालेल. सर व्हॉट्सअपवर आहेत. मी पांगम सरांना विनंती करते की आपण
थांबूया का आता? येस, समियन, पांगम सर, टेक्निकल गुरु समियन. पांगम सर. पांगम सर, काय बोलायचं आहे आपल्याला? हा बोल. हो थांबूया. हा स्वानंद. हा मॅडम. हा पांगम सर, काय बोलायचंय तुम्हाला? स्वानंद, या ठिकाणी मी स्वानंदला विनंती करते की सरांचे आभार मानावे. थँक्यू मॅडम. संदीप गुरव सर ज्यांना संदीप गुरव सर ज्यांनी आपल्याला आता जे टीआरचं सेशन पूर्ण एकदम चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलं. मला तर खूप आवडलं. त्यांनी म्हणजे आपल्याला बरंच काय माहिती असतं, म्हणजे ते कसे दिसतात वगैरे, पण त्यांची जी नावं आहेत जी मला तर काहीच माहित नव्हतं यातलं. फक्त मी बघितलेली हे मला आठवतंय, पण नावं वगैरे मला काय माहिती, म्हणजे कम्प्लीट मेटामॉर्फोसिस वगैरे ही जी नावं आहेत मी पहिल्यांदाच ऐकली. नंतर आपण जे इन्सेक्ट दिसतात ते पण सरांनी त्याची नावं सांगितली किंवा ते जे व्हिडिओ किंवा फोटो मार्फत त्यांनी आपण दाखवले ते पण खूप चांगलं होतं. त्याबद्दल मी युरेका सायन्स क्लब आणि नॅशनल इन्स्टिट्यूटतर्फे गुरव सरांचा थँक्यू सर, तुम्ही खूप छान माहिती दिली. थँक्यू स्वानंद. ठीक आहे, थँक्यू. अजून जर काही शंका काय हो शंका असतील तर कधी विचारू देत ग्रुपवर, काही प्रॉब्लेम नाही. हो 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 हो, आता येतीलच. तुम्ही बंद केल्यावर व्हॉट्सअपला तुम्हाला शंका चालू होती. चालेल. फक्त त्यांना सांगा लगेच उत्तर मिळणार नाही. कसं आहे, कुठे बाहेर असेल ना, त्यांना फक्त सांगा 1 दिवसात उत्तर मिळेल. हा, नाहीतर कसं होतं. हो हो, तुमचे प्रश्न टाका, सर तुम्हाला उत्तर त्यांच्या वेळेप्रमाणे देतील.